पुंडलिकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदम मंत्रमूलं गुरुर्वाक्यम मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आतापर्यंत या ग्रंथातील आपण 11 श्लोकांचा अभ्यास पूर्ण केलेला आहे आणि 12व्या श्लोकाचा आपण विचार करतो आहोत। 12वा श्लोक हा पहिल्या चरणामध्ये लिंग शरीराचं वर्णन करणार आहे आणि दुसऱ्या चरणामध्ये या लिंग देहामुळे प्राप्त होणाऱ्या अवस्थांचा अभ्यास सांगणार आहे। मनो अहंकृत्य उपादानम लिंगम एकम जडात्मकम अवस्थात्रय मनवेती जायते म्रियते तथा। असा हा श्लोक आहे। पहिल्या चरणामध्ये मन आणि अहंकार यांच्या कारणाने यांच्या उपादान कारणाने तयार होणारा हा लिंगदेह जडात्मक आहे असा आपण विचार केलेला आहे। परंतु आपल्या अनुभवामध्ये मात्र हा लिंगदेह जडात्मक नाही असं आपणा सर्वांना माहीत आहे। साधारणपणे माणसांना त्याविषयी काहीही कल्पना नाही, परंतु आचरण जगण्यामध्ये प्रत्येकाच्या असंच आहे की हा देह लिंगदेह हा चेतन आहे असं प्रत्येकाचं सहज आचरण आहे। जिथपर्यंत हे असं राहील तिथपर्यंत आपल्याला पुन्हा पुन्हा या पुढच्या चरणामध्ये सांगितलेल्या 5 अवस्थेंमधून जावंच लागणार आहे। जिथपर्यंत आपण हे लक्षात घेणार नाही की हा लिंगदेह म्हणजे काय आणि या लिंगदेहाला चेतन स्वरूपता आहे का जड स्वरूपता आहे हे आपण जोपर्यंत लक्षात घेणार नाही तिथपर्यंत आपल्याला या लिंगदेहामुळे निर्माण होणारी अवस्था या लिंगदेहाला तयार होणाऱ्या अवस्था नक्कीच नव्हे आपण अनंत जन्मांपासून या अवस्था भोगत आलेलो आहोत। म्हणून आता सर्वांनी सावध होणं गरजेचं आहे। जो कोणी या मार्गात येईल त्याला या ग्रंथांचा या अशा ग्रंथांचा अभ्यास करणं इष्ट आहे आणि अशा ग्रंथाचा विचार करून एकतर स्वतः किंवा योग्य मार्गदर्शकांच्या द्वारे त्यांच्या सहाय्याने या ग्रंथामध्ये असलेलं गुह्यतम ज्ञान प्राप्त करणं गरजेचं आहे। आपणा सर्वांना अशा ग्रंथांचा सहवास घडो आणि अशा ग्रंथाच्या अभ्यासाने आपणा सर्वांना हृदयामध्ये असलेला जो भेद आहे, हृदयामध्ये असलेली जी चिडचिड ग्रंथी आहे ही तुटण्यासाठी मदत हो अशी भगवान श्री आद्य शंकराचार्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आपल्या प्रमुख मूळ विषयाकडे। मागील चिंतनामध्ये आपण दुसऱ्या चरणाचा अभ्यास सुरू केलेला आहे। दुसरं चरण अवस्थात्रय मनवेती असं आहे। याच्यामध्ये 3 अवस्था सांगण्यात आलेल्या आहेत आणि दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये जायते म्रियते तथा अशा 2 अवस्था वर्णन करण्यात आलेल्या आहेत। पहिल्या भागामध्ये दुसऱ्या चरणाच्या पहिल्या भागामध्ये 3 अवस्थेंचा अभ्यास आहे आणि दुसऱ्या भागामध्ये दुसऱ्या चरणाच्या 2 अवस्थेंचा विषय आहे। साधारणपणे जर आपण विचार केला तर या श्लोकामध्ये फक्त असं लिहिलेलं आहे की अवस्थात्रय मनवेती जायते म्रियते तथा, म्हणजे 3 अवस्थांना हा लिंगदेह प्राप्त होतो किंवा या लिंगदेहाच्या या 3 अवस्था आहेत आणि अधिक
तथा म्हणजे अधिक या 2 अवस्था जायते म्रियते अशा आहेत. तर एकूण 5 अवस्था या लिंग देहाला आहेत असा दुसऱ्या चरणाचा सरळ विषय आहे. परंतु आपण अभ्यास म्हणून या अवस्थांचा थोडक्यात विचार करतो आहोत. मागील वेळेस आपण 3 अवस्थेंचा विचार थोडक्यात केलेला आहे. अर्थात एका अवस्थेचा विचार करण्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ हवी. अधिक आपल्याला पुन्हा पुन्हा वर्षानुवर्ष या एक अवस्थेंचा विचार करायला पाहिजे. एका तासामध्ये काही एका अवस्थेचा खरा तर अभ्यास होऊ शकत नाही. वर्षानुवर्ष आपल्याला या अवस्थेंचा विचार करणे आहे. या अवस्थेंचा आपण पुन्हा जर विचार करत राहिलो तरच आपल्याला या अवस्थेंचा नक्की शोध घेता येईल आणि त्या अवस्थेतून आपल्याला बाहेर पडण्यासाठी काय उपाय करावा हे लक्षात येऊ शकतं. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती अशा या 3 अवस्था आपण मागील वेळेस विचारात घेतलेल्या आहेत. जागृती म्हणजे ज्या अवस्थेमध्ये स्थूल शरीर कार्यरत असतं त्या अवस्थेला आपण जागृती असे म्हणतो. जागृती ही जी आहे या अवस्थेमध्ये जास्तीत जास्त काळ आपण राहतो असं आपल्याला वाटतं. जागृत अवस्थेमध्ये आपल्याला जे काही दिसतं, जे काही आपण भोगतो ते खरंच आहे असा आपला सर्वांचा ठाम निश्चय आहे. आणि याच ठाम निश्चयापोटी, याच सत्यत्वाच्या भ्रमापोटी आपण अनंत जन्म फिरत राहिलेलो आहोत. जागृती ही सत्य आहे, जागृती ही खरीच आहे. उद्या दिसणारा पदार्थ आज आपण पाहिलेला असतो. म्हणजे आजची जागृती आणि उद्याची जागृती यांच्यामध्ये जरी आपण मधल्या अवस्थेमध्ये सुषुप्ती आणि स्वप्न भोगत असलो तरी सुद्धा स्वप्नामध्ये येणारे सगळे पदार्थ उद्याच्या जागृतीमध्ये नसतात, आजच्या जागृतीमध्ये कदाचित नसतात, कदाचित अर्धे थोडेफार असतात. परंतु जागृतीतले पदार्थ मात्र तसे नाहीत. जागृतीमध्ये जे पदार्थ आहेत ते आजही आहेत आणि या 2 अवस्थांमध्ये भोगल्यानंतर दुसऱ्या दिवशी येणाऱ्या जागृतीमध्ये सुद्धा आहेत. आणि म्हणून कालचे पदार्थ आज पाहतो, आजचे पदार्थ उद्या पाहतो. म्हणून आपल्याला ही जागृती खरी वाटते. या जागृतीतले सर्व पदार्थ आपल्याला खरे वाटतात. परंतु हा जो भ्रम आहे, हा भ्रम कुठल्या रीतीने जाईल हे काही सांगता येणार नाही. कारण की आता जागृतीमध्ये जे पदार्थ दिसतात हे पदार्थ आपण कालही पाहिलेले आहेत. नव्हे मागच्या आठवड्यात, मागच्या महिन्यापूर्वी आपण पाहिलेले आहेत. 1 वर्षापूर्वी काही पदार्थ आपण पाहिलेले आहेत. आणि कदाचित आपला प्रत्येकाचा असा विश्वास आहे, नव्हे आपल्याला प्रत्येकाला असं पक्क वाटतंय की आपण वर्षानुवर्ष, हजारो वर्ष हे पदार्थ पाहीन किंवा पाहणार आहोत. परंतु असं होत नाही. प्रत्येक पदार्थाला आपली एक गती आहे. प्रत्येक पदार्थाची उत्पत्ती, स्थिती, प्रलय होतो. फक्त जागृतीमध्ये असलेल्या पदार्थांची उत्पत्ती, स्थिती, प्रलय हा जो कालावधी आहे हा कालावधी खरं तर मोठा आहे. म्हणजे उत्पत्ती झाल्यानंतर प्रलय पावण्यासाठी त्याला जो कालावधी लागतो तो मोठा आहे. याचा अर्थ तो पदार्थ खरा आहे असं अजिबात होत नाही. परंतु आपल्याला असं वाटतं की तो पदार्थ खराच आहे. म्हणजे घर, संपत्ती, बायको, नवरा, मुलं बाळ अधिक जगामध्ये जेवढे काही दिसतील तेवढे सगळे पदार्थ आणि या पदार्थांच्या होणाऱ्या सर्व क्रिया आपल्याला खऱ्याच वाटतात, सत्यच वाटतात. आणि या सत्यतेमुळेच आपलं अज्ञान टिकून राहिलेलं आहे. तेच सत्य बुद्धी, तेच अज्ञान. आणि हे अज्ञान टिकवायला कारण जागृत प्रपंचाविषयी असलेली सत्यत्व बुद्धी आहे. आणि ही सत्यत्व बुद्धी अशी सहज जाणार नाही. मी जरी तुम्हाला पुन्हा सांगितलं आणि तुमची बुद्धी जर एकदम तल्लक असेल तर तुम्ही कदाचित आठवणीत ठेवून हे सगळं करण्याचा प्रयत्न कराल. परंतु तसं होणार नाही. कारण की 99% लोक, नव्हे 99.99% लोक हे जागृतीला खरं मानतात. जागृतीला खरं मानूनच सर्व काही सुरू आहे. परमार्थ करणारे सुद्धा आणि परमार्थ न करणारे सुद्धा जागृतीला खरं मानतात. जागृती हा भ्रम आहे असं कोणालाही लक्षात येत नाहीये. आणि म्हणूनच आपण फसलेलो आहोत. म्हणून अशांचा संग करायला पाहिजे. अशा पदार्थांचा, अशा माणसांचा, अशा ग्रंथांचा, अशा प्रक्रियांचा संग करायला पाहिजे की ज्यांच्याद्वारे आपल्याला जागृती हाच मोठा भ्रम आहे हे लक्षात येईल. कोणाकोणाचा संग करायला पाहिजे? ज्यांना माहित आहे की जागृती हा भ्रम आहे, जागृती खरी नाही असं ज्या शास्त्रात लिहिलेलं आहे किंवा ज्या शास्त्रामध्ये याचा उहापोह केलेला आहे असं शास्त्र. जागृती हा भ्रम आहे
अशा ज्या कुठल्या प्रक्रिया असतील त्या सगळ्या प्रक्रिया, म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जर हिमालयात गेल्यानंतर जागृती हा भ्रम आहे कळणार असेल तर तुम्ही सगळं सोडून हिमालयात जा. जर तुम्हाला घरदारामध्ये राहून जागृती हा भ्रम आहे हे कळणार असेल तर तुम्ही घरादारात राहा. तुम्हाला गुहेत जाऊन बसल्यानंतर जागृती हा भ्रम आहे कळणार असेल तर गुहेत जा. सगळ्या प्रकारचे भोग भोगून जर तुम्हाला कळणार असेल की जागृती हा भ्रम आहे तर सगळ्या प्रकारचे भोग भोगा, कोणी तुम्हाला अडवणार नाही. परंतु ज्या कुठल्या क्रियेने, ज्या कुठल्या शास्त्रांच्या प्रक्रियेने आपल्याला जागृती हा भ्रम कळेल ते आपल्याला करणे आहे. अशा पदार्थांचा संग करायला पाहिजे की ज्या पदार्थांचा संग केल्यानंतर आपल्याला जागृती हा भ्रम आहे लक्षात येईल. अशा माणसांचा संग करायला पाहिजे की ज्या माणसांच्या संगतीत राहिल्यानंतर आपल्याला जागृती भ्रम आहे हे शिकता येईल. जागृतीतले संस्कार, जागृतीचा सत्यत्व भाव हा दृढ करणाऱ्या माणसांच्या सोबत राहिल्याने आपल्याला कधीही जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडता येणार नाही. किंवा हा जो प्रमुख उद्देश या ग्रंथाचा आहे म्हणजे हृदयातील चिज्जड ग्रंथीचा नाश कधीही होणार नाही. म्हणून आपल्याला काय करणे आहे, एवढ्या पदार्थांचा, एवढ्या प्रक्रियांचा, अशा पदार्थांचा, अशा प्रक्रियांचा संग. तर आपणा सर्वांना या जागृतीतून बाहेर पडण्यासाठी योग्य ते सहाय्य मिळो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. स्वप्न अवस्था आणि सुषुप्ती अवस्था ही एवढी काळजी करण्यासारखी अवस्था नाही आहे. स्वप्नामध्ये आणि सुषुप्तीमध्ये काही नाही, कारण स्वप्नामध्ये आपण काही रममाण होत नाही. आता काही लोक भयानकच असतात, ते स्वप्नातही रममाण होतात. आम्हाला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ तुम्ही अर्थ सांगा असं म्हणतात. स्वप्न पडतं यांना आणि अर्थ विचारतात महाराजांना. आता तुला स्वप्न पडलं, तुझ्या स्वप्नाचा मी अर्थ काय सांगणार आहे, नाही का? पण लावाच काहीतरी अर्थ म्हणतात. मग असे म्हणून काही महाराज तयारच झाले, त्यांनी पुस्तकं लिहून ठेवली. हे तुम्हाला मागील वेळेस सांगितलेलं आहे. असे पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत की ज्याच्यामध्ये स्वप्नाच्या अर्थांचा विचार करण्यात आलेला आहे. म्हणजे 12 वाजता रात्री पडलं स्वप्न तर काय, सकाळी पडलं तर काय, पहाटे पडलं तर काय, दिवसा झोपल्यानंतर पडलं तर काय, साप दिसला तर काय, गाढव दिसलं तर काय, अशा प्रकारचे विविध प्रकारचे उपचार विषय ह्या ग्रंथांमध्ये आढळतील. असो, तर जागृती मध्ये जेवढा गोंधळ आहे तेवढा स्वप्नामध्ये दिसत नाही. परंतु स्वप्नाविषयी सुद्धा अशी लोकांची भावना आहे आणि स्वप्न सुद्धा खरं होतं. पण स्वप्न स्वप्नात खरं होतं यासाठी लोक मजेशीर नाहीत. हे मजेशीर लोक जे आहेत ते कशामध्ये मजेशीर आहेत, स्वप्नामध्ये पडलेलं फल जागृतीत मिळतं असं त्यांना वाटतंय. म्हणजे स्वप्नामध्ये जे काही घडेल ते जागृतीमध्ये कसं जोडता येईल, स्वप्नाचा संबंध जागृतीत कसा जोडता येईल यासाठी ते बोलतायत. म्हणजे त्यांना घेणं देणं शेवटी कशाची आहे, जागृतीशीच घेणं देणं आहे. स्वप्नामध्ये कोणीतरी काहीतरी तलवार दिली आणि मग ही जागृती त्याला भेटली असं त्याला वाटतंय. त्याला स्वप्नातली सर्व स्वप्नातच ठेव असं जर म्हटलं तर त्याला राग येईल. नाही, स्वप्नात म्हणजे स्वप्नात मिळाली तरी ती जागृतीत भेटली पाहिजे. म्हणजे स्वप्नात मिळालेला नारळ जागृतीत भेटला पाहिजे तर त्याला किंमत आहे. अरे स्वप्नात नारळ तुला भेटेल का नाही भेटेल माहित नाही, जागृतीत तुला एक पोत भरून नारळ देतो पण तो खुश होईल का, नाही. स्वप्नात नारळ भेटला पाहिजे, आहे की नाही? कुठे भेटला पाहिजे, स्वप्नात भेटला पाहिजे. तो जागृतीत राहिला तर किंमत आहे. जर जागृतीत राहतच नसेल तर त्या नारळाला किंमत काय, म्हणजे स्वप्नात मिळालेल्या पदार्थाला किंमत काय, अशी लोकांची भावना आहे. असो, पण हा स्वप्न विषय जो आहे हा जास्त एवढा प्रबळ नाही जेवढा जागृत प्रपंच आहे, जागृत विषय आहे हा जास्त प्रबळ आहे. सुषुप्तीचं तर काही एवढं महत्वच नाही. सगळेजण गाढ झोपतात पण त्याला एवढी काही किंमत नाही. गाढ झोपण्यासाठी धडपड असते सगळ्यांची, परंतु गाढ झोपेविषयी लोकांना काही घेणं देणं नाही. गाढ झोपेमध्ये नक्की काय असतं याच्याशी कोणाला घेणं देणं नाही. पण गाढ झोपेमध्ये म्हणजे सुषुप्ती अवस्थेमध्ये काय असतं याचा आपण विचार मागे केलेला आहे. सुषुप्ती अवस्थेमध्ये काय असतं, काय असतं मागे विचार केला ना तुम्ही, हो म्हटले म्हणून मी तुम्हाला विचारतोय. काय असतं, काय काय असतं सुषुप्तीमध्ये, काय काय असतं दादा?
सुषुप्तीमध्ये जर ब्रह्मभाव असतो तर मग जागृतीमध्ये कशाला तुम्हाला हा अभ्यास करावा लागला नाही का? सुषुप्तीमध्ये ब्रह्मभाव नसतो, तिथे जर ब्रह्मभाव असता तर आपल्याला जागृतीमध्ये कशाला करावं लागलं असतं? हे बस रोज फक्त झोपून राहायचं, झालं ब्रह्मज्ञान. तुम्ही पर्यायी शब्द सांगताय गाढ निद्रा म्हणजे. सुषुप्ती म्हणजेच गाढ निद्रा. सुषुप्तीमध्ये एक तर असतं अज्ञान. काय असतं? अज्ञान. कशाचं? तुमचं त्यांचं वेगवेगळं आहे का एकच आहे? हवे दोन्ही पण आहे. अज्ञान दोन प्रकारचे असतात त्या ठिकाणी. एक असतं जागृत आणि स्वप्न प्रपंचाविषयी अज्ञान, म्हणजे जागृतीत आणि स्वप्नात म्हणजे स्थूल देह आणि सूक्ष्म देह याच्याशी संबंधित काही असेल ते आपल्याला सुषुप्तीमध्ये आठवत नाही, म्हणजे त्या ठिकाणी याचा काही संबंध नसतो कुठल्याही प्रकारचा. म्हणजे सुषुप्तीमध्ये जागृतीतल्या कुठल्याही पदार्थांचा प्रक्रियेचा किंवा स्वप्नातील कुठल्याही पदार्थांचा आणि प्रक्रियेचा काहीही संबंध नसतो, म्हणजे तिथे त्याची आठवण पण नसते, त्याचं कुठल्याही प्रकारचं ज्ञान नसतं, म्हणजे त्यांच्याविषयी तिथे अज्ञान आहे. हा एक भाग. दुसरा भाग त्या ठिकाणी जो आहे तो मात्र लोकांना माहीत नाही, लोक त्याविषयी एकदमच अनभिज्ञ आहेत. तो दुसरा भाग म्हणजे स्वविषयी तिथे अज्ञान असतं, स्वतःविषयी तिथे अनोळख असते, आणि ते कारण मुळात ह्या दोन शरीरांच्या उत्पत्तीला आहे. परंतु साधारणपणे माणसाला असंच वाटतं की आपण गाढ झोपलो होतो आणि मला काही कळत नाही, मला काही कळत नव्हतं. आता हे जे तो बोलतोय की मला काही कळत नव्हतं, ते कशाशी संबंधित आहे? त्याचं जागृत आणि स्वप्न प्रपंचाशी संबंधित आहे ते. मला काही कळत नव्हतं म्हणजे मीच मला कळत नव्हतं असं तो म्हणतोय का? नाही. पण मीच मला कळत नाही हे सुद्धा तिथे अज्ञान आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुळ अज्ञान पण आहे, मूळ अज्ञान पण आहे, अशी दोन्ही अज्ञान ह्या सुषुप्तीमध्ये नांदतात. पण प्रमुख अज्ञान कुठलं आहे? प्रमुख अज्ञान कुठलं आहे मग? पण जगाला काय वाटतंय? जगाला तिथे तुळ अज्ञानाविषयी जास्त बोध आहे. म्हणजे मला दोन प्रपंचातलं काही कळत नव्हतं एवढंच तो जाणतो, आणि ह्याच्याविषयी दृढता आहे जगाला, म्हणजे आपल्याला. कारण जगाला म्हटलं की लोकांना वाटतं आपण नाही बरं का त्यात, आपल्यालाच तसं वाटतं. आपल्याला असं वाटतं की आपल्याला काही कळत नव्हतं म्हणजे जागृत आणि स्वप्न प्रपंच कळत नव्हता. तर ही सुषुप्ती आहे की नाही? सुषुप्ती. तर त्या ठिकाणी अज्ञान राहतं. बरं, एवढे दोघं राहतात काय? मूळ आणि तूळ. म्हणजे अज्ञान तिथे असतं. अजून काय असतं? सांगितलं होतं मागील वेळेस. झालं त्याच्यात सगळं आलं. ते स्थूल सूक्ष्म प्रपंच पूर्ण आलं त्यामध्ये. तुम्ही होमवर्क करता का नाही? घरी अभ्यास. होमवर्क म्हणजे घरी अभ्यास करता काय? घरी अभ्यास द्यायला लागलो तुम्हाला तर पुढच्या वेळेस निम्मीच लोक येतील. ते आमच्या आता केस पिकले, आता कसला घरी अभ्यास देत आहे? नाही का? कसं तरी जगतोय आम्ही. आठवतंय कोणाला? सांगितलंच नसेल, नाही तर कदाचित सांगितलंच नसेल. काय असतं त्या ठिकाणी? दुसरं एक असतं अज्ञान, दुसरं असतो मी सुखाने झोपलो होतो आणि मला काही कळत नव्हतं. म्हणजे कोण कोण आहे? मी आणि अज्ञान, दोघं आहे तिथे. मग हा मी जो आहे तो मात्र कोण आहे हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे तो जो मी आहे तो अज्ञान सहित म्हणजे अज्ञान युक्त, अज्ञानाशी तादात्म्य पावलेला मी आहे का अज्ञानाशी तादात्म्य न पावलेला मी आहे? तो अज्ञानाशी तादात्म्य पावलेला मी आहे, म्हणूनच तो ब्रह्मी भावावर येत नाही. तो जर अज्ञानाशी तादात्म्य पावलेला नसता तर सुषुप्तीमध्येच ब्रह्मज्ञान झालं असतं. पण तिथे जो मी आहे तो मी अज्ञान युक्त, अज्ञानाशी तादात्म्य पावलेला आहे, तसा तो मी आहे. ऐक नाही? म्हणजे त्या ठिकाणी लिंग देहाचा संबंध आहे. म्हणूनच या ठिकाणी सुषुप्ती ही अवस्था लिंग देहाशी संबंधित आहे सांगितलेलं आहे. म्हणजे सुषुप्ती अवस्था ही लिंग देहाशी संबंधित आहे. स्वप्न अवस्थेमध्ये मन आणि अहंकार हे लिंग देहाला उपादान कारण जे आहे ते असतातच. जागृतीमध्ये सुद्धा मन आणि अहंकार अधिक बाकीचा सगळाच प्रपंच जागृतीमध्ये सुद्धा असतोच. म्हणून जागृतीमध्ये आणि स्वप्नामध्ये दोन ठिकाणी लिंग देह आहे हे सांगण्यासाठी काही नवल नाही. परंतु सुषुप्तीमध्ये हा लिंगदेह कसा गेला असा मोठा प्रश्न कदाचित तुम्हाला निर्माण व्हायला हवा होता किंवा झाला असेल असं धरतो आणि मीच निर्माण करतो आणि सांगतो की सुषुप्तीमध्ये लिंगदेह कसा आहे, म्हणजे लिंगदेहाची ती अवस्था का धरावी लागली
का धरावी लागली? कशामुळे धरावी लागली? आता सांगितलं ना एवढा वेळ. कारण की सुषुप्ती अवस्थेमध्ये दोन गोष्टी आहेत. एक आहे अज्ञान, दुसरा आहे मी. पण हा मी ब्रह्म नाही. हा मी जो आहे तो अज्ञानाशी तादात्म्य पावलेला आहे आणि या अज्ञानाच्या पोटातून हे दोघे तयार झालेले आहेत. कोण? सूक्ष्म आणि स्थूल देह. आणि ते दोन देह या ठिकाणी बीज रूपाने, कारण अज्ञान हे बीज आहे, हे बीज रूपाने राहतात. हे दोन बीज रूपाने राहतात म्हणजे ते दोन इथे ज्या अर्थी आहे त्या अर्थी त्यांचा संबंध ह्या देहाशी धरावा लागतो, या अवस्थेशी धरावा लागतो. म्हणून सुषुप्ती ही अवस्था सुद्धा लिंग शरीराचीच आहे, असा आपण आतापर्यंत विचार केलेला आहे. बरं, या तीन अवस्था तुम्हाला सर्वांना आहेत ना? कोणाकोणाला नाहीये या तीन अवस्था? यातली एक नाहीये असं आहे का कोणी? तिन्ही अवस्था आहेत तुम्हाला? आहेत. कुठल्या कुठल्या? जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. ह्या सगळ्या तुम्हाला आहेत. तुम्ही भोगताय का नाही? तुम्ही म्हणजे मी पण, कारण बऱ्याच वेळा तुम्ही तुम्ही म्हणतो, लोक म्हणतात हे नाही वाटतं आपल्यात. तुम्ही हे मी बोलण्याची पद्धत असते. पण मी तुम्ही जरी म्हटलं तरी आपण आहोत, आणि आपण म्हटलं तरी आपणच आहोत. आपण म्हटलं तरी आपण, म्हणजे मला सोडू नका तुमच्यातून बाजूला. तर आपण या अवस्था, तीन अवस्था भोगतो. कुठल्या कुठल्या? जागृती, स्वप्न, सुषुप्ती. या अवस्था आपण भोगतो आणि ह्या अवस्था आपल्याच आहे असं आपल्याला वाटतंय. का परकेचे आहेत? दुसऱ्याचे आहेत का आपल्या आहेत? कोणाचे आहेत त्या? नाही, काय वाटतंय काय आपल्याला? आपल्याच वाटतायत. नाही, काय वाटतं तेच विचारतो मी. या तीन अवस्था आपल्याच आहे असं वाटतंय का? कारण लिंगदेह, या लिंगदेहाशी आपलं तादात्म्य आहे. लिंगदेहाशी तादात्म्य असल्यामुळे या लिंगदेहाच्या अवस्था असून सुद्धा त्या आपल्याच वाटतात. लिंगदेहाशी तादात्म्य म्हणून त्या आपल्या वाटतात. ते तादात्म्य कसं झाल्याचा थोडक्यात किंवा कदाचित सविस्तर विचार आपण केला असावा मागे, है की नाही? पण या तीन अवस्था लिंगदेहाच्या असून सुद्धा त्या आपल्या वाटतात. त्याला कारण आपलं तादात्म्य लिंगदेहाशी आहे. लिंगदेहाशी आहे म्हणजे त्याच्या उपादान कारणाचा विचार करताना मन आणि अहंकार यांचा कसा गोंधळ चालतो, आपण कसे या मनाच्या अधीन आहोत आणि मन कसं अहंकाराला आपल्या ताब्यात ठेवतं, अहंकाराला हाताला धरून ते कसं बुद्धीला फिरवतं आणि चित्ताचं आणि अंतःकरणाचं काही चालू देत नाही, बाकीच्या इंद्रियांचा तर प्रश्नच येत नाही. अशा रीतीने आपण याचा विचार नक्कीच केलेला आहे. मन आणि अहंकार यांच्या उपादान कारणाने तयार झालेलं हे जड शरीर आपल्याला चिद्रूप आहे असं वाटतं. हाही फार मोठा भ्रम घेऊन आपण या लिंगदेहाशी तादात्म्य पावल्यामुळे या तीन अवस्थांना प्राप्त झालो. या तीन अवस्था आपल्याच आहे असं सत्यत्वाने आपण भोगतोय. अख्खं जग हेच करतं. अख्ख्या जगामध्ये हाच एवढा मोठा भ्रम घेऊन सगळेजण फिरतायत. इकडून तिकडे, तिकडून तिकडे, तिकडून तिकडे, इकडून तिकडे, नुसता गोंधळ माजलेला आहे. प्रत्येक जीव या ठिकाणाहून त्या ठिकाणी, त्या ठिकाणाहून त्या ठिकाणी फिरतोय. फक्त पृथ्वीवर असं नाहीये, फक्त माणसांचंच असं नाहीये. जमिनीवर सरपटणाऱ्या प्राण्यांपासून तर हवेत उडणाऱ्या प्राण्यांपर्यंत सगळ्यांची तीच अवस्था आहे. जागा झाल्यापासून झोपेपर्यंत नुसती पळापळ आहे, नुसते पळापळ आहे. या मृत्यूलोकाचीच ही दशा नाही तर मृत्यूलोकातून बाहेर पडल्यानंतर जर एखादा स्वर्गाला गेला तर त्या ठिकाणी हीच अवस्था आहे. काही स्वर्गामध्ये जाऊन एका ठिकाणी आराम नाही आपल्याला. स्वर्गामध्ये गेल्यानंतर तिथे सुद्धा हेच. आणि एखादा नरकात गेला तर नरकामध्ये सुद्धा काही आपल्याला शांत बसता येणार नाही, तिथे सुद्धा पळापळ आहे. म्हणून तिन्ही लोकांमध्ये ही जी धावपळ सुरू झाली ही या लिंगदेहाला आपण न समजल्यामुळे झाली. लिंगदेह हा आपलाच असून त्याच्याशी आपली एकरूपता, तादात्म्य हेच आपल्याला त्या लिंगदेहाच्या तीन अवस्थेंना आपलीच अवस्था म्हणण्यासाठी कारण झालेलं आहे. म्हणून या तीन अवस्था पुन्हा पुन्हा विचार करण्यासारखे आहेत. बरं, या तीन अवस्था ज्या आहेत त्या आपण एक शरीर असताना भोगतो. कुठलं? स्थूल शरीर जेव्हा आपलं प्रगट असतं, व्यक्त असतं, तेव्हा आपल्याला या तीन अवस्था भोगाव्या लागतात. स्थूल शरीर आपल्याकडे आहे, कुठलंही असू द्या, माणसाचं असो किंवा देवाधिकांचं असो किंवा किडामकोड्याचं असो,
कुठलंही शरीर असलं तरी या 3 अवस्था आहे. म्हणजे देवादिकांना सुद्धा झोपावं लागतं, त्यांना सुद्धा या 3 अवस्था आहे. कारण असं समजू नये की इंद्राला झोप आहे की नाही, वरुण झोपतो का नाही, वारा झोपतो का नाही, पृथ्वी झोपते का नाही, सूर्य झोपतो का नाही, सूर्य कंटिन्यू जागाच असतो की काय, ब्रह्मदेव कायमच जागा असतो की काय. त्यांचा फक्त दिवस आणि रात्र आपल्या दिवस रात्री सारखे नाही, त्यांचे वेगळे आहेत. त्यांचा आणि आपला, या आपल्या आणि त्यांच्यामध्ये थोडा फरक आहे, परंतु सर्वांनाच या 3 अवस्था भोगाव्या लागतात. ज्या कोणाला जीवत्व आहे, जो कोणी लिंग देहाशी अजून तादात्म्य पावलेला आहे, त्या सर्वांनाच या 3 अवस्था भोगाव्या लागतात. जेव्हा जेव्हा शरीर प्राप्त होईल त्या प्रत्येक शरीरामध्ये, म्हणजे मुंगीला सुद्धा जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती अवस्था आहे. म्हणजे मुंगीला सुद्धा स्वप्न पडतं. काही असं समजू नका की फक्त माणसांना स्वप्न पडत आहे. मुंगीला सुद्धा स्वप्न पडतं. मुंगीला सुद्धा असं वाटतं मी माणूस झाले तर. स्वप्नात माणूस होते मुंगी. कोण होते? आपण जसं स्वप्नात मुंगी होतो तसं मुंगी स्वप्नात माणूस होते. म्हणजे मुंगीला सुद्धा स्वप्न पडतं. देवादिकांना सुद्धा स्वप्न पडतं. देवादिकांना सुद्धा असं वाटतं आपण साप झालोय. देवादिकांना सुद्धा असं वाटतं की आपण माणूस झालोय. आणि माणसांना सुद्धा असं वाटतं की आपण स्वर्गात गेलोय. काय वाटतं? माणसांना असं वाटतं स्वप्नात कुठे गेलो आपण? स्वर्गात गेलो. म्हणजे आपण या 3 लोकांमध्ये कुठेही स्वप्नात जातो, स्वप्नात फिरत राहतो. म्हणजे फक्त माणूसच का नाही, कुठलाही जीव असू दे, सगळ्यांना या 3 अवस्था आहेत. या 3 अवस्थेनंतर निर्माण होणाऱ्या, 3 अवस्थेनंतर म्हणण्यापेक्षा 3 अवस्थेच्या सोबत निर्माण होणाऱ्या ज्या लिंग देहाला अवस्था आहेत त्या आहे जन्म आणि मरण. या 2 अवस्था आहेत. जायते म्रियते म्हणजे जन्म आणि मरण. आता जन्म मरण या 2 अवस्था आहेत, म्हणून या 2 अवस्थेंचा आपल्याला थोडक्यात विचार करायचा आहे. जन्म आणि मरण. तुम्ही सगळेजण जन्मलेले आहात काय का नाही? का जन्मायचे अजून? जन्मलेत सगळे, जन्मलेत सगळे. जन्म म्हणजे जन्माला येणे, जन्म म्हणजे व्यक्त होणे. स्थूल शरीर जेव्हा व्यक्त होतं तेव्हा त्याला म्हणतात जन्म. स्थूल शरीर जेव्हा सर्वांना उपलब्ध होतं, व्यक्त होतं, तेव्हा म्हणतात जन्म. माणसाचा जन्म आपल्याला माहिती आहे. मातेच्या उदरामध्ये आपण 9 महिने राहतो अंदाजे, आणि त्याच्यानंतर बाहेर येतो, आणि बाहेर आल्यानंतर लोक म्हणतात जन्मला. 9 महिन्यापूर्वी तो जन्मलेला असतो खरं, पण आपल्याला उपलब्ध तो होतो 9 महिन्यानंतर अंदाजे, म्हणून आपण म्हणतो आता याचा जन्मदिवस. त्याचा जन्मदिवस कधी असतो? जेव्हा तो फुटलं बीज आतमध्ये, पित्याच्या हृदयामध्ये जेव्हा ते बीज फुटलं, मातेच्या शरीरामध्ये जेव्हा त्यांनी प्रवेश केला, त्याच वेळी त्याचा जन्म झालाय. म्हणजे पित्याच्या हृदयातच ते फुटलं, तेव्हाच जन्म आहे त्याचा. परंतु तो जन्म व्यावहारिक दृष्ट्या खरा मानण्यात येत नाही. तर जेव्हा मातेच्या उदरातून आपण बाहेर येतो तेव्हा तो जन्म खरा मानण्यात येतो व्यवहारामध्ये. अधिक बरेचसे शास्त्र हाच जन्म मानतात. उदाहरणार्थ ज्योतिषशास्त्र सुद्धा मातेच्या उदरातून बाहेर येण्याचा जो दिवस असतो तोच जन्मदिवस म्हणून मानतात, आणि त्यानुसारच त्यांच्या सगळ्या पुढच्या प्रक्रिया असतात. म्हणजे त्यांच्या प्रक्रियेमध्ये काही चूक नाही त्यांनी, कारण त्या दृष्टीनेच पुढे सगळं शास्त्र तयार केलेलं आहे. म्हणून जन्म म्हणजे आपल्याला कधी धरता येईल? काही शास्त्राप्रमाणे किंवा जास्तीत जास्त सर्वच शास्त्राप्रमाणे जेव्हा तो जीव, त्याचं स्थूल शरीर सर्व लोकांना उपलब्ध होतं, त्याच्या सकट सगळ्यांना उपलब्ध होतं, तेव्हा तो त्याचा जन्म असतो. म्हणजे मातेच्या उदरातून बाहेर आल्यानंतर तो झाला जन्म, नाही का? म्हणजे जन्म म्हणजे काय? तर सूक्ष्म शरीर, कारण शरीर यांनी युक्त असलेला जो जीव आहे तो जेव्हा स्थूल शरीर प्रकट करतो सर्वांसाठी, तेव्हा त्याला म्हणतात जन्म. जेव्हा त्याच्याकडे हे स्थूल शरीर नसतं तेव्हा तो जन्म धरता येत नाही. स्थूल शरीर नाहीये त्याच्याकडे. तुम्ही सगळेजण जन्मलेले आहात का असं मी तुम्हाला का विचारलं? म्हणजे काय माझा प्रश्न आहे? तुमच्याकडे स्थूल शरीर आहे का नाही? ज्या अर्थी तुमच्याकडे स्थूल शरीर आहे त्या अर्थी तुम्ही जन्मलेले आहात. कधी जन्मलेले आहात असा प्रश्न केला तर मग आपण कुठला तरी एखादा दिवस, एखादी तारीख सांगतो की या दिवशी मी जन्मलोय. म्हणजे काय झालंय की त्या दिवशी हे स्थूल शरीर सगळ्यांसाठी उपलब्ध झालेलं आहे, स्वतःसाठी सुद्धा, दुसऱ्यांसाठी सुद्धा.
म्हणजे व्यवहारातल्या सगळ्या प्रक्रिया करण्यासाठी, व्यवहारातल्या सगळ्या पदार्थांसाठी हे शरीर काय झालं, उपलब्ध झालं. त्यालाच म्हणतात जन्म, नाही का. तर असा जन्म आपला झालेला आहे, सगळ्यांचा झालेला आहे. आपण जन्मलेलो आहोत आता का नाही जन्मलेलो? जन्मलेलो आहोत. आता मरण. मरण म्हणजे काय? ज्याच्यामुळे आपल्याला जन्म झाल्यासारखं वाटलं ते नसलं किंवा ते सोडलं, नसलं म्हणण्यापेक्षा ते सोडलं. जन्म कशामुळे वाटला म्हणजे आपण जन्मलेलो आहोत असं तुम्ही काय म्हणताय? काय म्हणतोय आपण? आपण जन्मलो असं का म्हणतो? कोणासाठी? उभयतासाठी, नाही का. दोघांसाठी स्थूल देह प्रकट झाला, दोघांसाठी स्थूल देह आला म्हणून जन्म झाला असं म्हणतोय आपण. मग त्याच्या विरुद्ध फक्त बघायचं. जेव्हा स्थूल शरीर दोघांसाठी किंवा एकासाठी, आपल्यासाठी माहित नाही पण दुसऱ्यासाठी नाही, दुसऱ्यासाठी उपलब्ध नसेल किंवा दुसऱ्यासाठी ते उपयोगाला येणार नाही, स्वतःला दोघांचं विचार आहे ना, तर स्वतःच माहित नाही, तर स्वतःच जरा बाजूला ठेवू. पण जेव्हा स्थूल शरीर दुसऱ्यासाठी उपयोगाला यायला लागलं, ज्या क्षणाला ते सुरू झालं त्या क्षणाला म्हटलो आपण जन्म. ज्या क्षणाला असं होईल की हे स्थूल शरीर कोणाच्याही उपयोगाला येणार नाही, म्हणजे कुठली प्रक्रिया करण्यासाठी, कुठल्या क्रिया करण्यासाठी उपयोगाला येणार नाही, दुसऱ्यांसाठी आणि स्वतःसाठी सुद्धा, तेव्हा त्या वेळेला आपण काय म्हणणार? मरण. आपण मरणार आहोत की नाही? सगळेजण मरणार आहोत. जेव्हा आपण मरणार तेव्हा हे शरीर कोणालाही काही कामाचं राहणार नाही. मग कसल्या कामाचं राहील? फक्त जाळण्याच्या कामाचं राहील. जाळणं म्हणजे संपला विषय त्याचा. मरण म्हणजे काय? मरण म्हणजे जेव्हा स्थूल शरीर दुसऱ्याला कुठल्याही कामाला येत नाही. मग कितीही प्रिय असला तरी, त्याला पिरॅमिड मध्ये जपून ठेवलं तरी, कशातही कुठेही लपून ठेवलं तरी, काहीही करा, जेव्हा हे स्थूल शरीर दुसऱ्या कोणालाही उपयोगाला येणार नाही त्याच क्षणाला याला म्हणतात मरण. मरण येणार का नाही? जन्म का वाटला आपल्याला? आपण जन्मलो असं का वाटतंय आपल्याला? दुसऱ्याला उपयोग होतोय आपला म्हणून वाटतंय आपण जन्मलेलो आहे. ज्या दिवशी याचा उपयोग कोणालाच होणार नाही तेव्हा त्याला मेलेलं बरं, आहे की नाही. जेव्हा आपला उपयोग कोणालाही होत नाही तेव्हा काय म्हणतात आपल्याला? हे काय उपयोगाचं, हे मेलेलं बरं, म्हणजे मेलेलंच आहे असं म्हणतात ते. जितकं लवकर मेलेलंच बरं, नाही का, असं म्हणतील लोक, तेवढं चांगलंच आहे आपल्याला, नाही. पण शक्यतो आगा मोर हा बोल न साहती, नाही का, शक्यतो कोणी हा बोल सहन करत नाही. म्हणून आपण सदैव काम करत राहतो घरामध्ये. स्त्रिया, लहान मुलं, पुरुष हे सगळे रात्रंदिवस का झटत राहतात? कारण त्यांना माहित आहे जर आपण ह्याने काही याचा जर उपयोग जगाला दाखवला नाही तर लोक आपल्याला काय म्हणतील? मेलेला बरा, आहे की नाही. आणि एखादा गुहेत जाऊन बसला तर आमच्यासाठी मेलेलाच येतो, आपल्याला काय त्याचा उपयोग आहे, नाही का. म्हणून आपण जन्मलोय आणि जन्मलेलेच आहोत असं का वाटतंय? आणि हट्ट आहे आपला सगळ्यात जागी, याचा उपयोग जगाला. हा कोणाचा हट्ट आहे? आपला हट्ट आहे. आणि जगाचा नाहीये का? जगाचा पण हट्ट आहे. तुम्ही बंद करा सगळं याचा उपयोग करणं, बघा काय होईल. याचा दुसऱ्यासाठी उपयोग बंद करा तरी तुमच्यासाठी नाही, जगासाठी तुम्ही मेलेले आहात. नाही, मेलेले आहात, काही कामाचे नाही, काही कामाचे नाही म्हणून मेलेले आहात. तुम्ही फक्त याचा उपयोग जगासाठी बंद करा. लोक तुमची छिथू करतील. काय करतील? कोणी असो, आई असो, बाप असो. पोरग एका ठराविक वयात येईपर्यंतच आई बाप त्याचा विचार करतात. त्याच्यानंतर त्याने जर काही काम धंदा केला नाही तर त्याला काय होतात? हे असलं मेलेलं तरी असंच आईबापाला वाटतं. किती आईबाप म्हणले आमचं हृदयातलं लेकरू आहे, असं करू नका बरं का, नाही तर लोक म्हणतील महाराजांनी सांगितलं असं वाटून नाही द्यायचं आणि सगळ्या पोरांना आयतं खायला घालतील. काही लोकांचं सांगता येत नाही, विपरीत बुद्धी असते. मी सांगतोय करतात वेगळं. मी असं नाही सांगत, फक्त गमतीने सांगतो तो एक विषय.
जर आपण या शरीराला जगाच्या कामासाठी वापरलं नाही तर जग काय म्हणेल, तुम्ही मेले आमच्यासाठी. म्हणजे जन्म म्हणजे काय आणि जन्मलेला आहे हे कुठपर्यंत सत्य राहणार, जिथपर्यंत आपल्याला या शरीराचा उपयोग जगासाठी करता येईल तिथपर्यंत. ज्या दिवशी या शरीराचा उपयोग जगासाठी बंद होईल त्या दिवशी आपण मेलो. खरंच जेव्हा असं होतं तेव्हा काय होतं, तेव्हा या शरीराच्या आतमध्ये असलेलं जे सूक्ष्म शरीर आहे, कारण शरीर आहे, आणि त्याच्या अजून आतमध्ये असलेलं जे काही तत्व आहे, या सगळ्यांचा जो पुंजका आहे, हा पुंजका या शरीराच्या बाहेर पडतो. या शरीराच्या बाहेर कसा पडतो, त्याला निमित्त कारण कोणी होतं. निमित्त कारण कोण होईल, उदाहरणार्थ एखाद्याचा ऍक्सिडेंट होईल, उदाहरणार्थ एखाद्याचा हार्ट बंद पडेल, उदाहरणार्थ एखाद्याचे किडनी फेल्युअर होईल, उदाहरणार्थ एखाद्याला विषबाधा होईल, उदाहरणार्थ एखाद्याला उचकी लागून, अशा प्रकारे कुठल्या तरी निमित्ताने तो या शरीरामध्ये असलेला जो काही पुंजका आहे तो या शरीराच्या बाहेर पडेल. आता तो या व्यावहारिक निमित्ताने बाहेर जरी पडताना दिसत असला तरी म्हणजे हे भौतिक कारण आहेत. याच्या मागे काही आधिदैविक कारण असतात आणि ही आधिदैविक कारणामध्ये निमित्त होणारे यमदूत असतात. यमदूत त्याला ते घेऊन जातात. मग काही देवदेवता पण विशिष्ट प्रकारचे असतात, त्यांचा कोप सुद्धा त्याच्या मरणाला कारण होऊ शकतो. विविध देवदेवतांच्या कोपाने किंवा भौतिक कारणाने किंवा उभय कारणाने यमदूत या शरीराच्या आतमध्ये असलेला जो हा पुंजका आहे तो काढून घेतात. कुठून कसा काढतात, तर या शरीराला जे छिद्र आहेत या छिद्रांपैकी काही विशिष्ट छिद्रातून त्या प्राण्याच्या कर्माप्रमाणे त्याला बाहेर काढतात. पण कुठल्या छिद्रातून कोणाला बाहेर काढायचं हे कसं ठरतं. कुठली छिद्र म्हणजे नाक, काहींचा जीव नाकाच्या बाहेर काढण्यात येतो, नाकातून बाहेर काढण्यात येतो. जीव म्हणजे त्यातला सगळा पुंजका तेवढा, सूक्ष्मदेह, कारणदेह, जीवात्मा, हे सगळं जे आहे, जे काही आतमध्ये असेल सगळं, हे शरीर सोडून आतमध्ये काय असेल नसेल ते सगळं, हे सगळं एकत्र गोळा करून कुठल्या तरी छिद्रामधून बाहेर काढावं लागतं. जसं नाकपुड्यातून, तोंडातून, डोळ्यातून, कानातून, गुदद्वारातून, ब्रह्मरंध्रातून. म्हणजे योग मार्गाने जे ब्रह्मरंध्र सांगलं जातं ते 2 कवट्यांचा मधला भाग इथून मात्र कोणाचं निघत नाही. इथून फार उत्कृष्ट समाधी प्राप्त केलेले योगी असतात, त्यांचं तिथून तसं होऊ शकतं. त्यामुळे आपण काय इथून विचार करू नका, कारण हे आपल्यासाठी छिद्र नाहीच आहे, आपलं ते बुजलेलं आहे फार. आपण त्याच्यामध्ये टाळू भरून बुजलं नाहीये, ते तर नुसतं दाखवायला. आपण फार तिथे खिळे, छन्नी, हातोडीन तिथं लोखंड गरम करून वितळून त्यात भरून ते छिद्र कायमचं बंद केलंय. जन्मोनजन्मी ते उघडायचंच नाही आपल्याला. कॉन्क्रीट म्हणजे लोखंडाचं कॉन्क्रीट आहे, ते वितळून लोखंड टाकलंय तिथे, पोलाद करून ठेवला. असं अजिबात दरवाजा दिसला नाही पाहिजे इथला. अनंत जन्म आपण त्याला पॅक करून टाकलंय. यमदूताला काय, यमदूताच्या बापाला सुद्धा कळलं नाही पाहिजे तिथे दरवाजा आहे म्हणून, छिद्र आहे तिथे म्हणून. कुठलं आलंय आपल्याला ब्रह्मरंध्र माहितीये, काही माहिती नाही. योग मार्गाचं ब्रह्मरंध्र इथे असतं, आपल्याला काही तपास नाही त्याचा, आहे की नाही. कवटी फुटल्या की कळतं आपल्याला घरी चाला आता सगळे, एवढंच कळतंय आपल्याला. कवटी फुटेपर्यंत थांबायचं, माहिती ना. कुठपर्यंत थांबतात, कवटी फुटेपर्यंत थांबतात. अरे कवटी फुटली कधीच, त्याची फुटतच नाही कवटी. त्याला कवटीतून फोडून बाहेर काढायची गरजच नाही, ऑलरेडी तो नाकातून किंवा गुदद्वारातून बाहेर पडलाय. गुदद्वारातून वगैरे जे बाहेर पडून नेले जातात जीव, ते नीच अधोगतीला जातात. जाऊ दे, तो सगळा अभ्यास नाही सांगत. ज्ञानेश्वरांचे अभंग आहे त्याच्यावर, ज्ञानेश्वरांनी याच्यावर पण अभंग लिहून ठेवले. आता त्या अवतार पुरुष असल्यामुळे त्यांना सगळंच माहित आहे. मला काय माहित नाही, मी सगळं उसनं घेऊन बोलतोय त्यांचं. तुम्हाला असं वाटतं यांना कसं माहित झालं, मला काही माहित नाही. त्यांच्या अभंगांमध्ये हे वर्णन आहे. तर विशिष्ट दरवाजातून, विशिष्ट द्वारातून जर जीव बाहेर काढला तर तो एका विशिष्ट लोकाला जात असतो. असो, तो आपला सध्या अभ्यास नाही, ते फक्त अवांतर माहिती म्हणून थोडक्यात सांगितले. तर मरण म्हणजे काय, मरण म्हणजे जेव्हा स्थूल शरीर आपल्याला दुसऱ्यांना उपयोगात आणता येणार नाही, म्हणून आपण म्हणतो तो मनुष्य मेला, मेला, आहे की नाही. आता आपण कधी मरणार आहोत, कधी मरणार आहोत काही माहित नाही आपल्याला. काळ वेळ आपल्याला काही माहित नाही की कधी मरणार आहे, पण मरणार तेव्हा काय होणार हे माहित आहे. काय होणार आहे, हे शरीर आपण सोबत घेऊन
जाणार, ठरवलेलं आहे पक्का. इतकं प्रेम आहे शरीरावर की हे नेणारच, असं ठरवा बरं. असं कोण आहे? नाही, आपण रोज आरशामध्ये पाहतो तर खरं याला असं की खरंच घेऊन जातो आता जाताना, ठीक आहे. म्हणजे आरशामध्ये पाहताना कसं वाटतं, काय करून काय नाही याच्यासाठी असं वाटतं, याच्यासाठी नाही. पण जाताना मात्र किती सुंदर असला किंवा असली तरी सुद्धा, किती बिल्डर असला किंवा किती काटकुळा असला तरी सुद्धा, किती काळा असला, किती गोरा असला, किती धेकणा असला किंवा कितीही हेकणा असला तरी सुद्धा खालीच, ठीक आहे नाही, का जाईल घेऊन. मग काय याचं कौतुक करायचं एवढं? पण कौतुक आहे लोकांना, फार फार सुंदर दिसतो, फार गोड दिसतो बरं का पोरगं. अरे गोड दिसू नये तर बेंद्र दिसू दे, त्याने काय होतंय? तुझ्या उपयोगाला येते ना, मग तो जिवंत आहे. नाही उपयोगाला येत ना, मेल मग ते, नाही का. जगाची परिस्थिती फार भयानक आहे. काय लोक कुठे कुठून पडलेले आहेत, म्हणजे कुठला विचार करतात हे सांगता येत नाही. स्थूल शरीर हे आपल्याला कसलंही असलं तरी सुद्धा ते उपयोगाला येत नाही जेव्हा हे मरण येतं. कितीही उत्कृष्ट स्थूल शरीर असलं तरी मेल्यानंतर त्याचा उपयोग कोणालाही होत नाही. कितीही मनुष्य धडधाकट असला, एकदम चांगला स्ट्रॉंग असला, भरपूर कामाचा असला, पण मेल्यानंतर त्या शरीराला कुठल्याही कामाला जुंपता येत नाही. काय येतं जुंपता? फार चांगला गडी आहे म्हणून त्याला काही कामाला आणता येईल? काही उपयोग नाही. मेल्यानंतर काही नाही, उपयोगालाच येत नाही. म्हणून चांगला असो वाईट असो, कुठल्याही प्रकारचं असू द्या, असं असू द्या किंवा असं असू द्या, एकदा का मरण आलं म्हणजे एकदा का आपण मेलो की मग हे शरीर उपयोगाचं नाही. हे शरीर काय उपयोगाचं. तर अशा रीतीने या दोन अवस्था आहे. एक अवस्था काय जन्म, एक अवस्था काय मरण. या दोन अवस्था आहे. ह्या थोड्याशा 3 पासून बाजूला काढल्यात अवस्था. बाजूला म्हणजे त्या बाजूला म्हणजे फक्त वेगळ्या दाखवल्यात, असा अर्थ काय आपण त्याला एकदमच वेगळ्याच आहेत असं नाही म्हणू शकत. मनुष्य जेव्हा जिवंत असतो, आपण जे म्हणतो जिवंत आहे, तिथपर्यंत जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या सहज 3 अवस्था सदैव भोगत राहतो. पण जन्म आणि मरण या दोनच वेळेला भोगतात. मधल्या काळामध्ये म्हणजे जन्मापासून तर मरेपर्यंत एवढा हा मधला जो काळ आहे, या मधल्या काळामध्ये जागृती, स्वप्न, सुषुप्ती, जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्थेंचा फेरा असतो. म्हणजे जीव जो आहे हा या लिंग देहाच्या द्वारे जागृती, स्वप्न, सुषुप्तीमध्ये भटकत राहतो. कुठपर्यंत? जन्म ते मरण ह्या काळामध्ये. आपण जन्माला जेव्हा आलो, म्हणजे लहान मूल जेव्हा जन्माला आलं तेव्हापासून, मातेच्या उदरातून बाहेर आलं तेव्हापासून नाही, मातेच्या उदरात असल्यापासून, म्हणजे मातेच्या उदरात असलेलं पोरग सुद्धा सुषुप्ती, स्वप्न आणि जागृत अवस्था भोगतं. बाहेर आल्यानंतर भोगतच असतं, ते तर माहितच आहे आपल्याला. आणि कुठपर्यंत? मरण. मरण ही जी अवस्था आहे, या अवस्थेला येईपर्यंत इथपर्यंत आपण जागृती, स्वप्न, सुषुप्ती भोगत राहतो. आणि त्या लिंग देहाच्या अवस्था हे आपण आधी पाहिलंच. आता हे जे जन्म आणि मरण आहे, ही जी जन्म अवस्था आहे, ही अवस्था लिंग देहाची आहे असं इथं म्हटलंय. ही कोणाची अवस्था आहे? लिंग देहाची अवस्था आहे. लिंग देहाशी आपण तादात्म्य आहोत, तादात्म्य पावलेला आहोत. म्हणून आपल्याला काय वाटतं, आपणच जन्माला आलो. आपण आनंद व्यक्त करतो जन्माला आल्याचा. आपण जन्माला आल्याचा आनंद कोण व्यक्त करतं? कोण कोण व्यक्त करतं? आता म्हणू नका मी नाही करत म्हणून. नाही, मी नाही म्हणजे जगातलंच मी सांगतोय. आपण जन्माला आल्याचा आनंद कोण कोण व्यक्त करतं? कोण नाही करत असा विचारा. कोण नाही करत? जन्माला आल्यानंतर तो तर काही व्यक्त करत नाही. मी जन्माला आलो असं काही ओरडत नाही. मग कोण व्यक्त करतं? बाकीचे सभोवतालचे लोक ओरडतात, जन्माला आलं बरं का. मग जन्माला आल्यानंतर इतका कौतुक कर, जन्माला येण्याच्या आधीपासूनच कौतुक सुरू करतात. इतका विचित्र प्रकार जगामध्ये आहे. बरं, त्याला 16 संस्कारामध्ये टाकून ठेवलंय धर्मशास्त्राने. काहींना तर ते पण माहित नाही कुठलं संस्कार आहे काय. पण जन्माला येण्याच्या आधीपासूनच तो जन्माला आला किंवा जन्माला येणार असं म्हणून काय करतात? जन्मलिया दिवशी. खरं पाहिलं तर काय, वैराग्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर ज्ञानदेवांनी सांगून ठेवलं, होय लागा काळाची ऐसी. पण काय करतात? परी
उभविती उल्हासे, उभविती करीती उल्हासे उभविती पुढे, असं काहीतरी ओवी आहे पुढे. ज्या दिवशी आपण जन्माला आलो त्या दिवशी बाकीच्यांनी साजरं केलं की आला जन्माला. प्रत्येक जण आपापल्या आईपतीप्रमाणे करतो. कोणी मोठ्या रीतीने करेल, कोणी छोट्या रीतीने करेल. आपण जन्माला येण्याच्या आधीपासून काही लोक साजरे करतात, ते पण कोणी आपापल्या आईपतीप्रमाणे करतात. आता हा जो जन्माला आला, हा जन्माला आल्यानंतर तू जन्माला आलास बर का, असं दरवर्षी सांगतात. काय करतात? दरवर्षी सांगतात की तू जन्माला आलास, तू जन्माला आलास. म्हणजे नकळतपणे काय सांगतात? तू आमच्या कामाचा राहा. तुझा एवढा मोठा फ्लेक्स बोर्ड लावतो की तू आमच्या कामाचा राहा. तो जर कामाचा नसेल तर फ्लेक्स बोर्ड कोण लावीन? मला सांगा. जे कामाचे नाहीत लोक त्यांचे फ्लेक्स बोर्ड लागतात काय? फ्लेक्स बोर्ड कोणाचे लागतात? जे जगाच्या कामाचे असं दिसतात. काही असतात, काही दिसतात फक्त. तर त्यांचा बोर्ड असतो. आता त्यांचा बोर्ड जरी दिसत असला, कारण ते जगाच्या कामाचे दिसतात म्हणून, पण घरामध्ये सुद्धा जे कामाचे जगाचे नसतात पण घरच्यांच्या कामाचे असतात, ते घरचे लोक सगळे त्याला काय करतात? त्याला आठवण करून देतात. तू जन्माला आलायस, तू जन्माला आलेला आहेस. म्हणजे तू जन्माला आलायस हे पुन्हा पुन्हा सगळेजण सांगतात. मग याला पण लक्षात राहतं, कारण पहिल्या वर्षी लक्षात नव्हतं, दुसऱ्या वर्षी पण लक्षात नव्हतं, तिसऱ्या वर्षी पण कदाचित लक्षात नव्हतं, चौथ्या पाचव्या वर्षी सुद्धा कदाचित लक्षात नव्हतं, किंवा तिसऱ्या चौथ्या वर्षानंतर लक्षात यायला लागतं, अरे आपला जन्मदिवस आहे बरं का. मग त्याच्यासाठी घरातले लोक फार उत्कृष्ट प्रकारे प्रयोग करतात. काय? केक आण, कॅन्डल आण, अजून बरंच काय 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 करतात. आणि त्याला आठवण करून देतात, तू जन्मलेला आहेस, तू जन्मलेला आहेस. त्यालाही बरं वाटायला लागतं मग हळूहळू. आणि मग पुढे तो आयुष्यभर ते लक्षात ठेवतो, मी जन्मलेलो आहे, मी जन्मलेलो आहे. आणि असं म्हणता म्हणता तो मरण येतो. फार मराल टेकलेला असला तरी त्याची 61 साजरी करतात. तोंडात दात नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, अशा काही 61 ज्या असतात त्या अटेंड करण्याचा मला योग आल्यामुळे मला फारच गंमत वाटते. सहस्रचंद्र दर्शन महाराजांचे पण करतात. ते महाराज सांगतात म्हणा, करा आमचं सहस्रचंद्र दर्शन. कारण 100 गाठण्याची गॅरंटीच नसते. 100 काही गाठू शकत नाही, म्हणजे सेंचुरी होणार नाही हे सगळ्यांना माहिती. त्याच्यामुळे 60व्याच वर्षी काही काळानंतर 50 येईल, नंतर 40 येईल. मग 40लाच त्याची सहस्रचंद्र दर्शन होईल काही काळाने, कारण आता परिस्थिती तशी वाटते मला. पण 60 वर्षावर जे आलं ना 61 साजरी करणं, 61 झाली म्हणजे फार त्याने काहीतरी तीर मारले. पण त्याला नकळतपणे त्यावेळेस सांगत असतात की बाबा रे, आता तू काही कामाचा राहिलेला नाहीस, म्हणून आम्ही साजरं करतोय. बळी देण्याच्या आधी नाही का त्याला सजवतात, तसं याला यमदूत बळी देणारे ते ज्यांना कळलेलं असतं म्हणून 61 साजरे करतात. जन्माच्या दिवशीच त्याला आठवण करून देतात की आता संपलंय, आहे की नाही. असो, त्यांनाही बरं वाटतं म्हाताऱ्यांना, कारण 59 वर्षापैकी जवळजवळ 50 वर्षे त्यांनी लक्षात ठेवलेलं असतं. काय? जन्मलेल्या दिवसाची आठवण, जन्मला, आहे की नाही. आता हे मी सगळं जे बोलतो हे सगळ्यांच्या विरुद्ध हे मला माहित आहे की नाही. सगळ्यांच्या विरुद्ध म्हणजे सगळ्या घरांच्या आणि तुमच्या विरुद्ध हे मला माहिती आहे, कारण तुम्ही इथून गेला तुमच्या मोठ्या पुढे प्रश्न पाडलेला आहे काय करावा आता. आणि चुकून जर महाराज आले त्याच काळात तर मग फारच मोठा प्रश्न आहे, नाही का. नाही, मी काय तुम्ही साजरा करा का नका करू हे नाही सांगत आहे, मी परिस्थिती सांगतोय. मी फक्त मांडतोय हे असं आहे. त्यामुळे जरी चुकून तुमचा जन्मदिवस असला कोणाचा आज, तरी सुद्धा काय वाईट वाटून घेऊ नका. परिस्थिती जगाची अशी आहे. जन्मला दिवस लक्षात ठेवायचा, जन्मलेला दिवस लक्षात ठेवायचा. ज्ञानदेव महाराजांनी याचं खंडन केलेलं आहे. आणि त्याच ज्ञानदेवांची जयंती साजरी करायला लागली लोक. आतापर्यंत नव्हती, मागे 4-5 वर्षापासून त्याचं प्रस्त वाढायला लागलंय. पूर्वी नव्हती एवढी. आता ज्ञानदेवांची जयंतीच साजरी करायला लागली, जन्मलेला दिवस. कृष्णाची तर करतात हे सगळ्यांनाच माहिती, त्याच्यात काही नवल नाही. ज्ञानदेवांची नव्हती, पण आता काही महाभाग आहेत. एक जण मला म्हणे, महाराज आपल्याला ते ज्ञानदेवाची जयंती मोठ्याच प्रमाणात कशी करता येईल यासाठी महाराष्ट्रभर प्रचार करणं गरजेचं आहे. म्हणलं खरं आहे लेका, तुझा अभ्यास नाही ज्ञानदेवांचा म्हणून तू असं बोलतोस. तू अभ्यास कर ज्ञानदेवांच्या समग्र शास्त्राचा, मग तुला असं काही सुचायचं नाही. समाधी दिन साजरा करतो ही फार आनंदाची गोष्ट आहे आणि ती पूर्वापार आलेली आहे. पूर्वीचे शहाणे लोक होते, पूर्वीचे महाराज शहाणे होते, आताचे महाराज बिथरलेले आहेत. त्याच्यामुळे
असं सगळं व्हायला लागलंय. असो, पूर्वी काही तसं होत नव्हतं. समाधी सोहळा मात्र फार पूर्वीपासून साजरा होतो, त्याला काही कारण आहे. अर्थात ते त्यांचं मरण दिन नाही हे लक्षात ठेवा. ती पुण्यतिथी जरी आपण म्हणत असलो तरी ती पुण्यतिथी म्हणतो आपण, मरण दिवस नाही म्हणत. श्राद्ध नाहीये ते, की नाही, ती पुण्यतिथी आहे, मरण दिन नाहीये तो. ना जन्मदिवस साजरा करावा ना मरण दिवस साजरा करावा, पुण्यतिथी साजरी केली जाते. साधू संतांची पुण्यतिथी साजरी केली जाते. जन्मदिवस साजरा करणारे साधू संत नसतात. जन्मदिवस कुठल्याही साधू संतांचा साजरा करू नये आणि मरण दिन पण साजरा करू नये. जो मरतो तो साधूच नसतो मुळात. मेला तर साधू नाही. मरतात कोण? मेले मरतात. कोण मरतात? जे सदैव मरतात जगताना ते मरतात. पुढे ते मरतात. जो जगताना रोज मरतोय तो मरणार आहे. जो जगताना जो जगेल तो मरणार नाहीये. तुम्ही जगताना मरताय का जगताय हे तुमचं तुम्ही ठरवा. आपण जगतोय का मरतोय? काय करतोय आपण? जगतोय का मरतोय? प्रश्नच पडला लोकांना, आता काय करतोय नक्की. आपण जगत नाहीये, मरतोय आपण. मर 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 मरतोय. कशा मरतोय? काय मर मर मरायला काय कारण आहेत आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. याचा वापर करण्यामध्ये मर मर मारावं लागतंय. याचा वापर कोणासाठी आणि हे कुठपर्यंत बरं वाटतं? जिथपर्यंत ज्याच्यासाठी मर मर मरतोय तो आपल्याला नांगी दाखवत नाही तिथपर्यंत काय वाटतं? फार बरं वाटतं. पण ज्यांच्यासाठी आपण मर मर मरलो त्या लोकांनी थोडं जरी आपल्याला डिवचलं की मग लक्षात येतं, मग मरमर लक्षात येते. यांच्यासाठी एवढं मेलो आणि यांनी आम्हाला असे दिवस दाखवले, असे लोक म्हणतात. तुला कोणी सांगितलं होतं मरायला? त्यांच्यासाठी कोणी सांगितलं होतं मरायला? मरणं म्हणजे काय? मरणं म्हणजे ते मरण तर आपल्याला माहितच आहे, ज्या दिवशी आपण खरेच मरणार आहोत. अरे पण ते मरण का आलं? कारण आता आपण जगत नसून मरतो आहोत. जगायला शिका, मरायला नाही. जागे झाल्यापासून झोपेपर्यंत मरतोय म्हणून नंतर मरावं लागतं, आहे की नाही? जाग झाल्यापासून झोपेपर्यंत जगण्याची कला शिकता आली पाहिजे. कसं जगायचंय हे शिकता आलं पाहिजे. एक बायको, 2 पोरं, एक घर आणि संपत्ती, इस्टेट हे सगळं कमवलं म्हणजे जगताय असं वाटतंय. हे सगळं गोळा करून बसले म्हणजे जगतोय असं वाटतंय. याला जगणं समजतात लोक. जगण्याची कला नाही, जगण्याविषयी काही माहित नाही, कसं जगायचंय, नाही का? जगजोगी जगजोगी जाग आणि जग ऐसे बोलत का? जो जागेल तो जगेल, जो झोपला तो संपला. मग तो मरणाच्या झोपेत जाओ का सुषुप्तीत जाओ? कारण सुषुप्ती सुद्धा मारणार आहे आणि त्या मरणाच्या झोपेत सुद्धा मारणारच आहे. जो सुषुप्तीत गेला तो मेला. ज्याला सुषुप्ती आहे तो मरणार आहे, कारण सुषुप्तीत अज्ञान आहे. ज्याला सुषुप्ती आहे तो मरणार आणि ज्याला मरण आहे तोही मरणार. याला कारण काय? जागृती, स्वप्न, सुषुप्ती. याला कारण काय? जन्म आणि मरण. काय कारण आहे? जन्म मरण. आणि म्हणून आपल्याला हा जन्म मरणाचा फेरा चुकवायचा. अरे जागृत, स्वप्न, सुषुप्ती जाऊ दे, त्याचा काय एवढा विचार करू नकोस. कारण काही लोकांना ते पण टेन्शन असतं. शास्त्रामध्ये त्यांच्याविषयी जरी खंडन केलेलं असलं, त्यांचं खंडन जरी केलेलं असलं तरी प्रामुख्याने आपल्या शास्त्रामध्ये जन्म मरणाचा फेरा चुकविणे असे शब्द येतात. जन्म मरण यांचा फेरा चुकविणे. मग यांचा फेरा तर फार लांबची गोष्ट आहे. आता पहिल्यांदा आपला आत्ताचा जन्म आणि आत्ताचं मरण एवढ्यांचा विचार केला पाहिजे. अनंत जन्माच्या मरण्याचा, अनंत जन्माच्या जन्मण्याचा विचार नंतर आहे. आधी पहिल्यांदा आत्ताचं आपलं जन्मणं आणि आत्ताचं आपलं मरणं आणि याच्यामध्ये आपण काय करतोय याचा विचार करायला पाहिजे. कारण काही काही लोक गप्पा फार मोठमोठ्या मारतात, ते करू आपण, तो नंतर विषय. आधी काय पाहिजे? हे जन्मणं आणि हे मरणं यांच्यामध्ये काय सुरू आहे आपलं, आणि या दोन अवस्थेला, या टोकाला काय सुरू. जन्मल्याच्या दिवसापासूनच सगळं आठवा. काय केलंय आपण? जन्माला कसे आलो तिथून आठवा. का आलो या घरामध्ये जन्माला असं विचारा स्वतःलाच. इथेच का जन्मलो म्हणतात ना बरेच, या कार्ड आमच्याच घरात जन्मलंय, आहे का नाही? तसं आपणच आपल्याला म्हणा, आपण इथं का जन्मलो, इथंच का जन्मलो. खुश नका हो इथे जन्मलो म्हणून, कारण बऱ्याच लोकांना खुश बरं वाटतं इथे जन्मलो म्हणून.
नाही, तशी शक्यतो कोणी खुश होत नाही. सगळ्यांना कुठेही जन्मलेला असेल त्यांना वाटतं यार आपण ह्या घरात काय जन्मलो, त्याच्यापेक्षा ते चांगलं घर होतं, तिथे जन्मलो असतं बरं झालं असतं. अंबानीच्या घरात जन्मलो असतो तर काय टेन्शन होतं काय? वाटतं सगळ्यांना. असं कोणालाच वाटत नाही की या घरात जन्मलो म्हणजे धन्य झालो. प्रत्येकाला असंच वाटतंय की या ठिकाणी जन्मलो म्हणजे काय झालंय, चूकच झालीये. पण त्यांना जन्मायचं नव्हतं का? मग त्यांना फक्त वाटत होतं आपल्यापेक्षा जे चांगलं घर वाटतंय, म्हणजे त्याला जे अपेक्षित होतं अशा घरात जर जन्मलो असतो तर काय झालं असतं, बरं झालं असतं. म्हणजे मुलीला जर घरामध्ये फार रेस्ट्रिक्शन असतील, बापाने आईने फार रेस्ट्रिक्शन ठेवले असतील आणि शेजारच्या मुलीला तर फार स्वच्छंद वावरण्यासाठी मुभा असेल, तर त्या मुलीला असं वाटतं आपण त्या घरात का नाही जन्मलो, काय पाप केलं असेल आपण, आहे की नाही? जसं मुलीचं आहे तसंच मुलाचं आहे. आपल्या सगळ्यांचंच तसं आहे. गरिबीत जन्मलं तर असं वाटतं अरे तो एवढा श्रीमंत आहे, त्याच्यासारखं आपण का नाही जन्मलो, त्याच्या घरात का नाही जन्मलो. श्रीमंतीत जन्मलेला असला तर त्याला काय असं वाटतं का बरं झालं इथेच जन्मलो, नाही, त्याला दुसरं अजून काहीतरी कारण वाटतं. शहरात जन्मला असेल त्याला वाटतं मी शेतात का नाही जन्मलो, खेड्यात जन्मला असेल त्याला वाटतं मी शहरात का नाही जन्मलो. तर अशा रीतीने जन्मण्याचं जे दुःख आहे ते आपल्याकडे आत मुळात आहेच, इथंच का. तर तिथून आपल्याला विचार करायला पाहिजे या जन्मण्याचा. हे जे जन्मणं आहे आपलं, हे जन्मणं म्हणजे लोकांसाठी मजा. काय का आपलं जन्म लोकांना मजा आहे. जन्माला कार्ट आलं की लगेच उल्हास, सगळीकडे नुसता उल्हास निर्माण होतो. का बरं? त्याच्यासाठी उल्हास करतात ते, त्याच्यासाठी नाही उल्हास करत. ते कशासाठी उल्हास करतात? त्यांना कळलेलं असतं हे आपल्याला उपयोगाला येणार, आता जगाला उपयोगाला येणार. म्हणजे उपयोगाला म्हणजे फक्त काहीतरी कामं करण्यासाठीच उपयोगाला येणार नाही, ह्याच्यासाठीच नाही. तर त्या स्त्रीला असा भाव असतो, काय लेकरू झालं म्हणजे काय ती कामालाच यावं असं म्हणून नाही, त्या लेकराच्या जन्मण्यामध्ये तिला सुख वाटत असतं. नाही तर अख्खं जग तिला वांज म्हणेल म्हणून तिला भीती असते. काय भीती असेल काय असेल सांगता येत नाही, पण त्याच्यासाठी कोणी उल्हास नाही करत, स्वतःसाठी उल्हास करतात त्याच्या जन्मण्याचा. आणि मरतात तर त्याच्यासाठी खरं तर रडत नाहीत. जेव्हा मरतो जीव, जेव्हा माणूस मरतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की त्याच्यासाठी रडतायत, त्याच्यासाठी रडत नसतात. तर आता तो आपल्याला उपयोगाला राहिला नाही. उलट एक लक्षात घ्या, तुम्ही म्हणाले असं कसं काय, म्हातारा मनुष्य जर असेल, पार पिडलेला असेल, व्याधीग्रस्त असेल, तर सगळे असं म्हणतात की लवकरात लवकर म्हातारं गेलं पाहिजे. सगळंच जर त्याला बेडवर करावं लागलं तर कोणीच म्हणणार नाही की अजून 10-15 वर्ष जगू दे, म्हणणारच नाही. का नाही म्हणणार? मेल्यावर मात्र रडतील काही ठराविक लोक, पण ते पण मनातल्या मनात म्हणतात बस झालं, त्यांना त्रास होत होता. त्यांना कुठला, तुलाच त्रास होत होता, तुला उपयोगाचं राहिलं नाही तो शरीर. ते शरीर आपल्या उपयोगाचं राहिलं नाही म्हणून जगाला त्याची कीव वाटते. जगाला असं वाटतं की हा कधी मरतो. आणि मेल्यानंतर जे रडतात हे रडणं फक्त आता हा आपल्याला उपयोगाला राहिला नाही म्हणून खरं तर रडत असतात. आणि जो पदार्थ आपल्या उपयोगाला येतो त्याच पदार्थाचा आपल्याला मोह असतो. जो पदार्थ आपल्याला कामाला येतो त्याच पदार्थाचा विषयी आपल्याला स्नेह असतो. कुठल्याही पदार्थाविषयी आपल्याला स्नेह आणि मोह का तयार होतो? कारण त्याच्यापासून आपला काहीतरी फायदा आहे, त्याच्यापासून आपल्याला काहीतरी उपयोग आहे हे आपल्याला लक्षात येतं, म्हणून त्याच्याविषयी स्नेह असतो, म्हणून त्याच्याविषयी मोह असतो. जो पदार्थ आपल्याला उपयोगालाच येत नाही त्याच्याविषयी कधीही कोणाला स्नेह निर्माण होऊ शकत नाही, कधीही मोह निर्माण होऊ शकत नाही. होईल उपयोगाला म्हणजे तो प्रत्यक्षात स्थूल रूपाने उपयोगाला येऊ किंवा अप्रत्यक्षपणे सूक्ष्म रूपाने उपयोगाला येऊ तरी चालतंय. कारण सगळेच पदार्थ एकदम प्रत्यक्ष रूपाने आपल्याला उपयोगाला येणार नाहीत, अप्रत्यक्षपणे सुद्धा उपयोगाला येतात. जसं भारताचा पंतप्रधान आपल्याला काय प्रत्यक्ष रीतीने उपयोगाला येतोय? आहे का काय उपयोगाचा? काही नाही, पण अप्रत्यक्ष रीती तो आपल्याला उपयोगाचा आहे. सीमेवर असलेले सगळे सैनिक आपल्याला काय प्रत्यक्ष रीतीने उपयोगाला येतात? पण ते आहेत म्हणून आपण इथे शांत आणि सुखी आहोत, म्हणजे ते अप्रत्यक्ष रीती आपल्याला काय येतात? उपयोगाला. म्हणून एखादा जवान मेला तर जो मनुष्य हे लक्षात घेतो की त्याचा आपल्याला उपयोग आहे त्याला मात्र रडू येतं. का? कारण की तो आपल्यासाठी धडपडतात तिथे, म्हणून इथे आपल्याला त्याचं दुःख तयार होतं, कारण तो उपयोगाला येतोय. आणि त्या जवानाच्या ऐवजी तो जवान आहे, तो जवानच्या ऐवजी तोच जर मनुष्य इकडे कुठेतरी गावामध्ये असता आणि कुठल्याही कामाचा नसता आणि तो मेला असता तर कामाचंच नाही, तोच मनुष्य आपल्याला काय वाटलं असतं मेला तर? म्हटलं असतं जाऊ दे, मेला काय उपयोगाचा होता तो,
नाही का? मी मेल्यानंतर सगळ्यांना सुख होईल का? होईल का? नाही होणार. दुःख होईल का? उपयोगाचा होता माणूस. जगातला कुठलाच पदार्थ असा नाही की मी म्हणजे आपण सगळे, मी म्हणजे फक्त मी नव्हे, आपण सगळे मेल्यानंतर जास्तीत जास्त लोक रडली पाहिजेत असं काहींना वाटतं. काहींना काय वाटतं? आपण मेल्यानंतर खूप जमाव निर्माण व्हावा आणि खूप लोकांनी रडावा, म्हणून काही काही लोक हजेरी लावायला जातात. कोणी मेला की चालला हजेरी लावायला, कोणी 10वा असला की चालला हजेरी लावायला, 13वा असला की चालला हजेरी लावायला, श्राद्ध असले की चालला हजेरी लावायला. का तेवढी गोळा करायची आपल्याला पुढं, चुकवायचं नाही ते, कारण आपल्याला गर्दी पाहिजे ना पुढं. तुम्ही कोणाचेच कामाचे राहिले नाहीत तर तुम्ही कोण येते तुमच्या मैतीला? आयुष्यभर तुम्ही कोणाचेच कामाचे नाही, कामाचे ना, कोणाचेच कामाचे नाही. कोण आपल्या मैतीला यायचंय? नाही, अपमान येतो आपल्या मैतीचा. मरण आणि जन्म. आपल्या जन्माला येण्याने सगळे हसतात आणि आपल्या मरण्याने सगळे रडतात. हा नुसता देखावा आहे. आपल्या जगण्याने, आपल्या जन्माला आल्याने कोणी हसलेलं नाही आणि आपल्या मरण्याने कोणी रडत नाही, पण ते त्यांना उपयोगाला येतं म्हणून हसू लागतात आणि त्यांना आता त्याचा उपयोग राहिला नाही म्हणून रडू लागतात. हे तुम्हाला मान्य हो, मला मान्य हो अथवा न हो, हे असंच आहे. कोणाच्या मानण्या न मानण्यावर हा विषय नसून याला इंग्रजी म्हणतात फॅक्ट. हे काय आहे? ही वस्तुस्थिती आहे. ही ज्याला सहन होईल, ही ज्याला सहन होईल ही वस्तुस्थिती, त्याला जन्म आणि मरण म्हणजे काय लक्षात येईल, किंवा ज्याला हे जन्म मरण लक्षात येईल त्याला ही वस्तुस्थिती लक्षात येईल. काही होते. तर आपण जन्मलेलो आहोत का नाही? आता सांगा की, मगाशी तोच प्रश्न विचारला होता, परत तोच विचारतोय. आपण जन्मलेलो आहोत की नाही? जन्मलेलो आहोत की नाही? आहोत. बर, आपल्या जन्माला आल्याने जग सुखी झालंय का नाही? आनंदी झालंय का नाही? झालंय. बर, आपण मरणार तेव्हा जगत रडणार का नाही? एक माणसं रडतील नाही तर 100 रडतील. रडणार का नाही? रडणार आहे. बर, आता आपली स्थिती बघू. काय आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा आपण हसलो काय? काय झालं? हसलो का ते सांगा. लोक हसले. साधू संतांनी सांगितले, संत कबीरांचे बरेच अभंग आहे त्यावर. आपण जन्माला आलो तेव्हा लोक हसले का आपण हसलो? आणि आपण मरणार तेव्हा आपल्याला रडण्याचं त्राण आहे का हसण्याचं त्राण आहे? कसलंच त्राण नाहीये. पण मरताना जर इंद्रिय भार भयंकर त्रास देत असेल तर आपण काय म्हणणार? आता मेलो तर बरं. म्हणजे मरताना हसणार कोण? कोण हसणार आहे? आपण हसणार आहे. का हसणार आपण मरताना? फार पिडलेली म्हातारी बघा, जाऊन भेटून या तुम्ही पिडलेल्या म्हाताऱ्यांना. पिडले म्हणजे इंद्रिय दुःखाने भयंकर त्रस्त झालेल्या म्हाताऱ्यांना भेटा. ते म्हणतात आता गेलं तर, कुठे जायचं ते माहित नाही, पण गेलं तर बरं आहे. आता बास पांडुरंगा उचल. कुठलं पांडुरंग उचलत? यमदूताला काम येते. पांडुरंगाला काय हेच काम ह्याला उचलायचं? पण तो आपल्या श्रद्धेपोटी म्हणतो पांडुरंगा घेऊन जा. पांडुरंग नेत, कारण त्याने वर्ष आयुष्यभर जर केलं असेल काहीतरी तर यमदूत त्याला पांडुरंगाकडे पोचवते. पण आयुष्यभर जर भलतच काय केलं असेल तर यमदूत तरी काय करणार? त्याला पांडुरंगाकडे थोडी पोचवणार आहे की नाही? पण मरताना तो हसतोच. मरताना तो म्हणजे आपण हसणारच आहोत का? जर आता मध्येच मेलो तर हसणार नाही आपण. मध्येच जर झटका बसला तर हसतो करतो ते करणार नाही. ते जरा प्रॉब्लेमॅटिक मरण आहे. खरं मरण जे येतं, व्यवस्थित मरण जे येतं, त्याच्यामध्ये काय होतं? शरीर इंद्रिय सर्व शिथिल होतात, ते अत्यंत दुःख लागतात, त्रास होतो, भयंकर पीडा होते. आणि हे सगळं पाहून, सगळं भोगून आपण वैतागतो आणि म्हणतो आता मेलो तर बरं आहे. आयुष्यभर केलेले जे काय आहे त्याच्या सगळ्या चिंता आतमध्ये घर करून बसलेले असते. बरेच लोकांच्या मागे चिंता लागलेल्याच आहेत, है की नाही? ह्या आयुष्यभर केलेल्या सगळ्या गोष्टींच्या चिंता काय होतात? मरताना जास्त आठवतात. आणि या चिंतेपासून मुक्ती पाहिजे. आता मूल नाही, बायको नाही, नवरा नाही, कोणी नाही. आता कशाची गरज नाही मला. आता मला जायचंय, बस संपलं.
आणि मला जायचंय म्हणजे मला जर मरण आलं तर तो काय होणार? आता जायची इच्छा आहे, आता नको हे सगळं काही नाही. आता तुम्ही पेढा खायला द्या, नाही तर बर्फी खायला द्या, काही आता तुम्ही खायला द्या, आता मला हे नको, काय हे सगळं आता नको आहे. आता मला मरण सुख पाहिजे, म्हणजे मरण्याची इच्छा, मरावं आता. आणि मग आपण मेलो की बाकीचे लोक लागले रडायला. का? आपण मेलो म्हणून. आपल्याला मरणाचं सुख म्हणजे मरण्यानंतर आपण सुखी होणार म्हणून रडतात, हे म्हणून रडतात. काय थांग पत्ताच नाही त्यांना कुठे गेला तो. आपण मेल्यावर सुखी होणार आहे या आशेने हे लोक रडतात. काय यांना आपण उपयोगाचे राहिलं नाही म्हणून रडतात. ते प्रत्यक्षात उपयोगाचे किंवा अप्रत्यक्षात उपयोगाचे. काही काही लोक प्रत्यक्षात उपयोगाचे नसतात, ते नुसतं आधार असतात. मग आपला आधार गेला म्हणून रडतात लोक. काही लोक प्रत्यक्षात उपयोगाचे असतात. म्हणजे तरुण मुलगा जर मेला, कमावणारा जर मुलगा मेला, तर आईबाप का रडतात किंवा बायको त्याची का रडते? कारण आधार कसला गेला? काम करत होतो, प्रत्यक्षात उपयोगाचा होता तो. पण म्हातारा मनुष्य मेला तर लोक का रडतात? कारण तिथे प्रत्यक्षात तो काही काम करत नव्हता, पण अप्रत्यक्षपणे तो काय होता? आधार होता, म्हणून रडतात. पण कारण कुठलंही असू द्या, प्रत्येक वेळेस रडणारी माणसं जी ही का रडतायत? उपयोग राहिला नाहीच, असं हे मरण आहे. आणि या जन्म आणि मरणाच्या मधल्या स्थितीमध्ये आपण सगळे आहोत. आपण कुठे आहोत? कुठे आहोत आपण? मध्ये, इथे मध्ये. आपण दोघांच्या मध्ये, जन्म आणि मरणाच्या मध्ये. मारणार का नाही? जन्मलेत का नाही? जन्मलेत. मारणार का नाही? मग सावध व्हा, सावध व्हा. मूर्खासारखं नुसतं राब राब राबू नका. लोक काही म्हणतील बरं झालं महाराजांनी सांगितलंय. काही लोक माझं असं ऐकून घरात कामच नाही करीत. महाराज म्हणतात राब राब राबायचं नाही. विपरीत अर्थ नका काढू, मी सांगतो त्याचा. नाही काढू शकतो ना. काही महाराज सांगितलं काम करायचं नाही, काही राबायचं नाही, मर मर मारायचं नाही. तसं नाही सांगत आहे मी, त्या रीतीने सांगत नाही. तर जन्म आणि मरण या दोन अवस्थेच्या मध्ये आपण आहोत आता. त्यातली एक अवस्था आपली झाली, ती कुठली? जन्म. जन्म अवस्था झाली. आता मरण ही अवस्था येणार, हे पक्का आहे, नक्की आहे. का मारणार आपण? याचंही कारण मी तुम्हाला सांगितलंय. का मारणार? साधू संत मरतात का? का नाही मरत? नाव रूपाने राहतात, नावाने राहतात का? त्यांची कीर्ती राहते म्हणून राहतात का? नाही, तसे नाही. ते खरंच मरत नाहीत. का मरत नाहीत साधू संत? मगाशी मी तुम्हाला कारण सांगितलं सोप्या भाषेमध्ये. हे सोप्या भाषेत सांगितलं मी तुम्हाला, शास्त्रीय अभ्यास नाही सांगत अजून. जगताना जे जगतात ते मरत नाही. तुम्ही जितकं जगताना जगत जाल, मग लोक एन्जॉयमेंट करण्याला जगणं समजतात. कारण लोक म्हणतील महाराज सांगितलं जगताना जगायचं. व्यवहारामध्ये जगणं कशाला समजतात? एन्जॉयमेंट. इट ड्रिंक अँड मेक मेरी म्हणजे जगणं. हे जगणं नाहीये. जगणं म्हणजे खा प्या मजा करा नव्हे. पण काही लोकांचा गैरसमज येतो आहे तो, आणि 99% या मार्गात आहेत लोक. म्हणून माझ्यासारख्या माणसाने जर याला जगणं नाही म्हटलं तर ते मला जेवून दाखवतील. हा बघा, हा बघा जेवतोय, हा बघा पाणीपुरी खातोय. हा सांगतो की इट ड्रिंक अँड मेक मेरी ही फिलॉसॉफी चुकीची आहे. आणि हा स्वतः काय करतोय? कारण मी कधीतरी पाणीपुरी खाणारच ना. फिलॉसॉफी जी आहे म्हणजे तत्वज्ञान जे आहे हे जगाचं 99% लोकांचं हेच आहे. पण त्यांच्या या जगण्याला जगणं नाही म्हणता येत. त्यांचं जगणं हे मरण आहे. का? का त्यांचं जगणं मरण आहे? आपलं सुद्धा जगणं मरण का होतंय? कारण की आपण मरण या अवस्थेला प्राप्त होणार आहे म्हणून. आपल्या 3 अवस्था जागृत, स्वप्न, सुषुप्ती ह्यात भोगतोच आपण. त्याला काहीही आपल्याला बदल करता येणार नाही. काहीच करू शकत नाही तुम्ही. जा, काहीच करू शकत नाही. म्हणून जागृत, स्वप्न, सुषुप्ती ह्याला हातही लावू नका. ते भोगायचेच आहे, भोगायच्याच आहेत त्या. जन्म अवस्था हातातून गेली ती आपल्या. झाली, आपल्याला आलो, जन्म झाला आपला. आता काही बदलू नाही शकत. राहिली किती अवस्था? एकच, मरण. जो मरणार नाही त्याला पुन्हा जन्म होणार नाही. आणि जो जन्म आणि मरण या दोन अवस्थेच्या मध्ये नसतो त्याला जागृत, स्वप्न, सुषुप्ती राहत नाही.
म्हणजे ह्या 5 अवस्था वजा होणार आहेत. मग आपल्या हातात काय आता? फक्त मरण. मरायचं नाहीये आपल्याला. फक्त काय करायचंय? फक्त मरायचं नाहीये. तुकोबांनी सांगून ठेवलंय, लोका काळ खाय आम्ही तिला माथा पाय. हेच आमचं संप्रदायाचं काय प्रमुख तत्व आहे. वारकरी संप्रदायाचा प्रमुख भाग काय, प्रमुख विषय आहे? लोका काळ खाय. लोकांना काळ खाणार आहे म्हणजे मारणार आहे, आणि आम्ही तिला माथा पाय, त्याच्या माथ्यावर आम्ही पाय देणार आहोत. आता तो कसा द्यायचा हा मोठा प्रश्न आहे, नाही का? एकदम शास्त्रीय रीतीने किंवा सूक्ष्म रीतीने त्याचा अभ्यास वेगळा आहे. पण आत्ता कळण्यापुरता, गरजेपुरता जो अभ्यास सांगतोय तो काय? मरण. मरण काय येतं? ज्याला ज्याची सवय असते त्याला ते प्राप्त होत असतं. एखाद्याला जर सिगरेट पिण्याची सवय असेल, आवड तर तो काय पितो? सिगरेट पित राहतो, पितो सिगरेट पितो. एखाद्याला जर भजी खाण्याची आवड आहे तर तो काय खातो? भजी खातो. आणि तो मेल्यानंतर त्याच्या धाब्याला काय ठेवतात? नाही तर काय होतं? शिवतच नाही कावळा. 1000 कावळ्या ओरडतात, काव करत राहू द्या, ते शिवतच नाहीत. दारूची बाटली ठेवली की मग कावळा फटकन शिवतो. जणू काय त्या कावळ्याला माहितीच असतं ह्याला दारू पाहिजे होती. म्हणजे मरण सुद्धा कशावर अवलंबून आहे? तुम्ही आयुष्यभर जे केलं, गती नाही होत त्याची पुढे. हे थोतंड नव्हे, हे थोतंड नाहीये. त्याची गतीच होत नाही पुढे, पुढचं ध्येय प्राप्त होत नाही त्याला. इकडे त्याला कावळा शिवरायला लागतो तर त्याची गती पुढे होते, त्याला दुसरा ध्येय प्राप्त होतो. कशावर आहे त्याचं गती? आयुष्यभर जे केलं ते जर मारताना त्याला प्राप्त नाही झालं. फार भजी आवडायची पण भजी न खाता मेला हो, मग अडकलाय जीव. मग काय करावं लागतं? दहाव्याला विधिवत ब्राह्मणाच्या हस्ते पूजा करून भजी ठेवावी लागते. आता भजी काय पूजा करण्याची गोष्ट आहे? दारू काय पूजा करण्याची गोष्ट आहे? पण ठेवावी लागते. आणि मग कावळा शिवतो, म्हणजे त्याला गती प्राप्त होते. सांगायचा मुद्दा प्रमुख काय आहे? जे आयुष्यभर करतो तेच पुढे त्याला मरणाला गरजेचं असतं, मरताना गरजेचं असतं, पुढच्या गतीसाठी, पुढचा जन्म असो. मग आयुष्यभर काय करावं आपण? कशाची संगत करावी? भज्यामध्ये मरावं. कशामध्ये मरावं? भज्यात. कशात मेला आयुष्यभर? भज्यात मेला. म्हणून 10व्याला काय लागलं? भजीच लागली. आयुष्यभर ज्याच्यात तुम्ही मराल ते मारताना तुम्हाला लागणार आहे. एखादा मनुष्य नातवामध्ये मरतो, त्याचा जीव कुठे असतो गुंतलेला? तो नातवात मरत असतो तिथंच गुंतलाय. दशपिंडाला कोणाला नाही लागतं पाय पडाय? शिवतो का कावळा? नाही तर कावळा शिवतच नाही का? हा कुठं मेलाय म्हणून त्यालाच आणायला लागतं. म्हणजे मरण कसं आहे? भयंकर आहे का नाही? कुठं मारावं आपण? मग ज्याच्यात तुम्ही मारणार ते तुम्हाला मारताना पाहिजे. म्हणजे तेच आपल्याला मारायला कारण झालंय खरं. कारण मारायला म्हणजे पुढच्या गतीला कारण झालंय. मरण झालं तर जन्म येत असतो आणि पुढची गती होण्यासाठी हे सुटावं लागतं, म्हणून मारणाला हे कारण होत असतं. आपण आयुष्यभर पैशात जर मेलो, पैशात मेलो, तर मारताना काय ठेवावं लागतं? मारताना म्हणण्यापेक्षा नंतर गती होईल अशा अपेक्षा ठेवून काय ठेवावं लागतं? दशपिंडात पैसे ठेवावं लागतात. आणि एकही दशक्रिया पैसे ठेवल्याशिवाय पूर्ण होत नसते. हो, ते जाता का नाही दशक्रियेला? तुम्ही ठेवावं लागतात पैसे, माहितीये का? दशपिंडाचे पाहिले का? तिथे पैसे ठेवावं लागतात. काय तुम्ही दशक्रियेला जाताय? मी जात नाही तरी मला माहिती आहे. पैसे सगळ्यांच्याच ह्याला ठेवावं लागतात. का बरं? कारण आयुष्यभर सगळेच कशात मरतात? कॉमन. म्हणून तर सगळ्यांना ठेवावं लागतात पैसे. नुसतं पैशाच्या पाठीमागे लागलेले काही एखादंच कोणी नाहीये. सगळे आपण रात्रंदिवस पैशाच्या पाठीमागे. म्हणून आपल्या कार्याला पैसे ठेवावे लागणार आहे. पैसे ठेवावं लागतं. अजून काय ठेवावं लागतं सांगा? सगळ्यांना कॉमन आहे ते. काय? उंडा म्हणजे खाणं, अन्न. आपल्याला वाटतं अन्न खाल्लं नाही की आपण मरूच, असं वाटतं ना. काही लोक तर इतके चोचले तर ते नंतरचे फार भयानक आहे पुढे. इंद्रिय रुची सारखे पाक करविती निके, हे तर पातक आहे. ते काय? ते पातक आहे.
ते पापी महापातके सेवितीचा. ते तर फार निराळी गोष्ट आहे. ते तर पाप वर्गात गेलं. पण रात्रंदिवस आपल्याला कशाची चिंता आहे? खायची आणि ह्याची. आणि अजून वेगळे पदार्थ आहेच, म्हणजे बाकीचे. नातूत कोणाचा जीव गुतलाय, कोणाचा बायकोत, कोणाचा कोणात, कोणाचा कोणात, कशात 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 असे सांगू शकतो. तिथे मरतोय आपण. गुतलाय म्हणजे काय झालं? मरतोय. असं कोणातच मरू नका. आयुष्यभर कोणातच मरायचं नाही आपल्याला. ना पैशात, ना जेवणात, ना कुठल्याही पदार्थात मरायचंय. कशातच मरायचं नाही आपलं. कशाची मरमर लागलीये? ज्याची मरमर लागलीये तेच पुढे आपल्याला पुढे जन्माला कारण होणार आहे. कारण हे लोक त्यालाच गती करून देणार ब्राह्मणाकरवी. हे लोक काय करतील? उरलेली. हे उरलेले लोक आपली गती पुढे जन्माची का करतील? साधूला धावा का घालावं लागत नाही? कारण त्याला पुढे गतीच नाहीये. गती बंद. कारण का? मेला नाही. कशातच मारणार नाही तुम्ही तर तुम्हाला मरण येणार नाही आणि पुढे जन्म होणार. पुढची जन्म ही अवस्था जर टळली, कशी टळेल? मेले नाही तर. हे मरण कसं टळेल? आता आयुष्यभर कशातच मारायचं नाही. कशातच मारायचं नाही. आता अवघडच फार लोकांना. आजचा दिवस फारच वाईट लोकांचा. काळे फित लावून फिरवला घरी. जन्म आणि मरण ह्या दोन प्रिय गोष्टी आहेत आपल्याला. फार मजा असते याच्यामध्ये. कारण मी किती सांगितलेले लोक हे 2 दिवस सुटीत नाहीत. कोणाचाही असो, फार जवळचा असो नाही तर फार लांबचा असो. महाराज फार जवळचे होते, जावं लागलं आम्हाला असं म्हणतात लोक. कसलं नाही जवळचं, कोणी विचारत नाही. हे 2 लोक दिवस सोडित नाहीत अजिबात. महाराजांचं चिंतन असो नाही तर काही असो. कारण त्यांच्यात मेलं तर पुढे बरं होईल ना मरायला, आणि मग पुढे जन्माला यायला बरं होईल. म्हणून हे दिवस सोडतात का? महाराज काय दर रविवारी सांगतात चिंतन. का सोडित नाहीत? लांबचे जवळचे का सोडित नाहीत? मरू नका त्यांच्यामध्ये. त्यांच्यात माराल तर पुनरावृत्ती, आणि महाराजात माराल तर खंडित पुनरावृत्ती. अशा पदार्थात मारावं जिथे, अशा शास्त्रामध्ये मारावं जिथे काय होईल? मरण येणार नाही. या शास्त्रामध्ये मारा. कुठे मारा? मर तिकडं असं म्हणतात. तेव्हा कुठं मारावं? जरा मर तिकडं. म्हणजे कुठं मर? रागाने म्हणते की नाही, मर तिकडं जरा. तसं महाराज रागावलं तर काय म्हणतात? जरा ज्ञानेश्वरीत मरा. कुठं मरा? ज्ञानेश्वरीत मरा. म्हणजे कुठे मरण येणार नाही. कुठलं मरण येणार नाही? हे अहिक मरण येणार नाही. ज्याला अहिक मरण नाही त्याला परत्र जन्म नाही, पारलौकिक जन्म नाही, कुठलाच जन्म नाही त्याला. तर अशी ही कथा आहे जन्म मरणाची. जन्म आणि मरण या 2 अवस्था अत्यंत प्रमुख आहेत. या 2 अवस्थेच्या मध्ये या 3 अवस्था आहेत. त्यातल्या या 4 अवस्थांना आपल्याला हात लावता येणार नाही. कारण जन्म निघून गेला. या 3 अवस्थांना आपल्याला काहीच करता येणार. राहिलं मरण. मरण ही अवस्था आपल्या हातात आहे. तुमच्या हातात काय आहे? माझ्या हातात काय आहे? काय आपल्या हातात? आपल्या हातात फक्त मरण येतात. आणि आपल्या हातातलं मरण कोणीही चोरून नेतंय, कोणीही उचलतंय. नातवंड आपलं मरण हिसकावून घेत आहेत. त्याच्यात मरतोय आपण. पैसा, अन्न, या संसारातले नको ते पदार्थ. तुम्हाला मी मागे कथा सांगितलेली. त्या म्हातारा कसात मरत होता? केरसुनी, गोटा झाडायचं भुंडाट, त्याच्यात मरतोय. कशात मरतो? कुठला पदार्थ आपल्याला मरायला कारण आहे? अरे ह्याच्यात सुद्धा मरायचं नाही आपल्याला. शरीर पण नाही. शरीरात सुद्धा मरायचं काय कारण आहे? कशातच मरायचं नाही. कशात मरायचं नाही? ज्याच्यामुळे आपल्याला मरण येऊन पुढे जन्म होईल त्याच्यात मरू नका. मरण येऊन पुढे जन्म झाला नाही तर त्या मरणाला मरण म्हणत नाही, त्याला समाधी म्हणतात. ज्या मरणाने पुनरावृत्ती होत नसते ते मरण जगाच्या दृष्टीने जरी मरण दिसलं तरी ती समाधी असते. म्हणून साधू पुरुषाची पुण्यतिथी हा समाधी दिन असतो. कारण की त्यांना पुढे पुनरावृत्ती होत. लौकिक दृष्ट्या योग मार्गाने समाधी लावणं निराळं आणि साधूची समाधी निराळी. साधूची समाधी म्हणजे ज्या दिवशी त्यांनी देह त्याग करून पुनरावृत्ती कधीही घेतली नाही असा दिवस. अशी स्थिती आपल्या सर्वांना प्राप्त होणं गरजेची आहे. या ठिकाणी आजच्या चिंतनामध्ये मी फक्त जन्म मरणाचा एक व्यावहारिक रीतीने समजण्यासाठी काही अर्थ सांगितला. परंतु जन्म आणि मरण हे
लिंग देहाशी संबंधित कसं आहे, लिंग देहाचा त्याचा संबंध कसा आहे, याचा विषय मात्र आज काही होऊ शकला नाही. नक्कीच आपल्याला याचा विचार पुन्हा करणे आहे की जन्म आणि मरण या लिंग देहाच्या अवस्था कशा आहेत. कारण आपण लिंग देहाच्या अवस्थांचा विचार करत आहोत. पहिल्यांदा आपण फक्त जन्म म्हणजे काय, मरण म्हणजे काय याचा आजच्या चिंतनात काही अंशी विचार केलेला आहे. अर्थात या अवस्थेचा विचार खरं तर पुन्हा 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 करणे आहे. पुन्हा पुन्हा या जर अवस्थेचा आपण विचार केला तरच आपल्याला या अवस्थेच्या पलीकडे जाता येईल, या अवस्था आपल्याला त्यागता येईल. आपल्या सर्वांना जन्म म्हणजे काय, मरण म्हणजे काय हे नक्कीच लक्षात यावं. त्यासाठी आपली बुद्धी, आपले जी काही इंद्रिय आहेत, जी या दोन अवस्थेंना आपल्याला नीट कळून देतील, ती सर्व इंद्रिय आपली शाबूत राहोत अशी त्या परम कृपाळू भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांच्या कृपेने निर्माण झालेले चिंतन त्यांच्या चरणी अर्पण करून इथेच पूर्ण विराम देतो. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.